नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण MPSC क्वेश्चन ॲनालिसिस पाहतो आहे. त्याच्यातले पॉलिटीचे जे PYQ आहेत, अगदी 2011 पासून 2025मधील 2700+ प्रश्नांचं ॲनालिसिस आपण या लेक्चर सिरीजमध्ये करणार आहोत. त्याच्यातले पुढचं लेक्चर आहे. आज आपण या लेक्चरमध्ये संघराज्य आणि त्याचे प्रदेश, भारतीय संघराज्य आणि त्याचा जो भूप्रदेश आहे, तर याच्यावरती आलेल्या प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहोत. बऱ्याचशा जणांनी मला या प्रश्नाची ॲक्च्युअल PDF मागितली. तर ही PDF जी आहे तर तुम्हाला VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती अगदी फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे. तिथून तुम्ही ते डाउनलोड करा आणि त्याचं प्रिंटआउट काढा आणि ज्यावेळेस ही लेक्चर चालू असतील तर ती PDF तुमच्या सोबत राहू द्या. म्हणजे जो एक्स्ट्राचा डाटा किंवा एक्स्ट्राची माहिती मी तुम्हाला सांगतो आहे तर ती त्या PDFवरती तुम्हाला नोट डाऊन करून घेता येईल किंवा लिहिता येईल किंवा पर्टिक्युलर या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे, पर्याय 1, 2, 3, 4 पैकी कोणता पर्याय आहे हे तुम्हाला तिथंच लगेच लिहून घेता येईल. त्याच्यामुळं लेक्चर पाहण्यापूर्वी किंवा पाहत असताना तुमच्यासोबत ती PDF राहू द्या. आणि या सर्व PDF ज्या आहेत तर त्या तुम्हाला VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती अगदी फ्री ऑफ कॉस्ट मिळतील. दुसरी एक माझी रिक्वेस्ट आहे, ह्या लेक्चर सिरीज तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत, भाऊ बहीण कोण असेल ते, जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत तर त्यांच्यापर्यंत ही लेक्चर सिरीज न विसरता पोहोचवा. कारण आपण हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट देतो आहे आणि ते अगदी परीक्षाभिमुख परिपूर्णरित्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर एक तुमची मोरल रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हणण्यापेक्षा एक मी विनंती करतो आहे तुम्हाला की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा ही सगळ्या लेक्चर सिरीज ज्या आहेत तर त्या तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत न विसरता पोहोचवा. हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट स्टडी मटेरियल आहे. याच्यासाठी आपण ₹1ही चार्ज घेत नाही. ओके, ₹1 लोक बॅच विकत असतील पण आपण असं ₹1ही घेत नाही आहे. सगळं अगदी फ्री ऑफ कॉस्ट देतो आहे. आपल्याकडे ज्या बॅचेस आहेत तर त्या मेंटॉरशिपच्या बॅचेस आहेत, आपण त्याची फक्त फीज घेतो आहे. ती पण जर का तुम्ही त्या फीची तुलना इतर कुठल्याही कोचिंग इन्स्टिट्यूटबरोबर, प्रायव्हेट कोचिंग क्लासेसबरोबर केली तर ती खूप नगण्य स्वरूपाची आहे, हे तुम्ही पाहिलंच असेल. आणि तिथंही सुद्धा आपण टाईमपास करतो आहे असं काही नाही. जे दर्जेदार तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. आजचा जो आपला ॲनालिसिसचा टॉपिक आहे, अजून एक गोष्ट की हे जे आपण लेक्चर घेतो आहे ॲनालिसिसचे, याच्यावरती ऑलरेडी याचे लेक्चर्स अगोदर मी कंप्लीट केलेले आहेत. जर का तुम्ही आपल्या VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये चेक केलं तर भारताच्या संविधानावरची एक लेक्चर सिरीज आहे, NCERTच्या 2 लेक्चर सिरीज आहेत, GS पॉलिटीची एक लेक्चर सिरीज आहे, PSR ऑप्शनलच्या शांतिश्री पंडित मॅमच्या की ज्या जवाहरलाल नेहरू JNUच्या पहिल्या महिला VC आहेत त्यांच्या मराठीतनं एक लेक्चर सिरीज आहे आणि इंग्लिशमधून एक लेक्चर सिरीज आहे. जर का तुम्ही ते पाहिलं असेल तर पॉलिटीसाठी तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही. आणि तुम्ही मग तुकाराम जाधव सरांचं एक पुस्तक आहे आणि लक्ष्मीकांत सरांचं एक पुस्तक आहे, त्या दोन्हीपैकी कोणतं एक पुस्तक वाचा, बस. त्याच्या पलीकडे पॉलिटीसाठी काहीही करायची गरज नाही. ओके. आणि जर का तुम्ही मेनसाठी करत असाल तर मग तुम्हाला आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस आणि इतर एखादं दुसरं रेफरन्स बुक वाचावं लागेल. स्टेट बोर्ड आणि NCERTकडे दुर्लक्ष करू नका. बेसिक कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी तो एक महत्त्वाचा भाग आहे. चलो, आजचा टॉपिक आपला आहे संघराज्य आणि त्याचे भूप्रदेश. आता हे सगळं करत असताना ह्याचा अभ्यास कसा करायचा किंवा कुठले अभ्यास घटक महत्त्वाचे आहेत, 4 अभ्यास घटक मी आजही बाजूला काढलेले आहेत. लक्षात ठेवा, ह्या 4 अभ्यास घटकापैकी जो पहिला अभ्यास घटक आहे त्याच्यामध्ये राज्यांची निर्मिती, वासाहतिक पार्श्वभूमी, याच्यावरती आधारित जास्त प्रश्न आयोगाने विचारलेले नाही आहेत. पुढचे जे 3 घटक आहेत, संघ आणि भूप्रदेशासंबंधी घटनात्मक तरतुदी, भाग 1 कलम 1 ते 4, ही महत्त्वाची 4 कलमं आहेत. याच्यावरती आयोगाने बऱ्याच वेळेला क्वेश्चन रिपीट झालेले आहेत, अगदी इयर बाय इयर रिपीट क्वेश्चन झालेले आहेत. त्याच्यामुळं ही 4 कलमं, त्याच्यातल्या तरतुदी आणि भाग 1 की ज्या भाग 1मध्ये हे 4 कलमं आहेत तर ते न विसरता नीट वाचून घ्या. म्हणजे ब्रॉड लेवललाच कलमं विचारलेत, कलम 1 काय आहे, कलम 2 काय आहे, असं ब्रॉड लेवलला विचारले. खूप डीपमध्ये किंवा डिटेलमध्ये ते गेलेले नाही आहेत. म्हणजे एक्झाम्पलच जर का तुम्हाला सांगायचं झालं तर 2023मध्ये एका परीक्षेला सरळ त्यांनी असा प्रश्न विचारला आहे की संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात किंवा कलमात भारत राज्यांचा संघ असेल असा उल्लेख आहे. सरळ असा प्रश्न आहे. पर्याय 1 अनुच्छेद 1, पर्याय 2 अनुच्छेद 2, पर्याय 3 अनुच्छेद 3 आणि पर्याय 4 अनुच्छेद 4. तर याचं उत्तर काय आहे? पर्याय 1 अनुच्छेद 1 किंवा कलम 1मध्ये भारत म्हणजे राज्यांचा संघ असा तिथे शब्दप्रयोग तुम्हाला असल्याचं दिसून येते. त्याच्यामुळे 4 कलम न विसरता व्यवस्थितपणे पहा. तिसरा टॉपिक आहे आपला स्वतंत्रोत्तर भारतातील राज्यांची पुनर्रचना. म्हणजे तुम्हाला माहीत आहे की आंध्र प्रदेशची भाषेवर आधारित पहिल्या राज्याची निर्मिती झाली. मग 1956चा राज्य पुनर्रचना आयोग आला आणि तिथून पुढे जे आहे अगदी 2014पर्यंत भारतात राज्यांची पुनर्रचना झालेली दिसते. आणि 2019ला मग लेह, लडाख आणि जम्मू काश्मीर हे 2 केंद्रशासित प्रदेश वेगळे गेले.
हे इथपर्यंत तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे. मग त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या समित्या कोणत्या आणि आयोग कोणते याचीसुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, समित्या कुठल्या, त्याच्यातली JVP समिती आहे, फजल अली समिती आहे, ओके, दार आयोग आहे. हे 2-3 आयोग आणि एखादी दुसरी समिती हे व्यवस्थितपणे करून ठेवा. ओके, हा एक महत्त्वाचा भाग. आणि सर्वोच्च न्यायालयाचे निकाल, म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं काय केले, म्हणजे त्याला अनुमती दिली की नाही दिली. मग सर्वोच्च न्यायालयाचं संघराज्य आणि त्याच्या भूप्रदेशाच्या वाटणीबाबत किंवा जे संसदेला नवीन राज्याची निर्मिती किंवा सीमा बदलण्याचा किंवा नाव बदलण्याचा अधिकार आहे, तर याच्याबद्दल संसदेच्या निर्णयावरती सुप्रीम कोर्टाचा काय निकाल आलेला आहे. ह्या थोड्या थोड्या केस आहेत. म्हणजे अगदी याच्यावरचा डाटा खूप नाही आहे 4थ्या पॉईंट्सवरचा, त्याच्यावरसुद्धा आयोगाने खूप कमी प्रश्न विचारलेले आहेत. परंतु डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार अभ्यास करताना आपल्याला लिहायचं असतं आणि लिहिताना तुम्हाला आसपासच्या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजेत. त्याच्यामुळे हे 4च्या 4 टॉपिक तुम्ही कवर करून ठेवा. प्रश्न याच्यावरती जरी प्रीला सोपे आले असले तरी मेनसाठी लिखाणासाठी हे 4 टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यात हे दुसरा आणि तिसरा टॉपिक हे जास्त महत्त्वाचं आहे. याच्यावरती थोडंसं जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करा. आलं लक्षात. आता हे संघराज्य आणि त्याचं त्याचा भूप्रदेश याच्याबद्दल सांगत असताना कलम 4 जे आहेत ती महत्त्वाचे. मी तुम्हाला जिथं कलमाचा रेफरन्स आहे तिथं सांगेन. जे मी तुम्हाला सांगितलं की समित्या आणि आयोग, जिथं समित्या आणि आयोगांचा रेफरन्स येईल तर तिथं मी त्या समित्या आणि आयोग तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीचं अगदी परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्याच्यात कुठलाही स्वार्थ न ठेवता हे सगळं तुमच्यापर्यंत डिलिव्हर मी करतो आहे. त्याच्यामुळं थोडीशी तुम्हीही मला साथ द्या. हे लेक्चर्स तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत, भाऊ बहिणीपर्यंत जे लोक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. पॉलिटी बघा, UPSCसाठी पॉलिटी सेम आहे, MPSCसाठी पॉलिटी सेम आहे, सरळ सेवा, पोलीस भरती, SSC GD, जिथं पॉलिटी हा सब्जेक्ट अभ्यासाला आहे तर तिथं हे PYQ तुम्हाला कामी येणार आहेत. त्याच्यामुळे प्लीज डू शेअर. त्याच्यामुळे शेअर करत राहा. चला, पहिला प्रश्न, जास्त वेळ नको घालवायला. याशिवाय या लेक्चर सिरीज तुम्हाला पॉलिटी PYQ ॲनालिसिस सिरीज आपल्याच यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आला आहे. 2023चा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा प्रश्न. दार आयोगाने भाषिक प्रदेशाची मागणी ही निरुपयोगी आणि निराधार असल्याचं घोषित केलं. चुकीचं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. ओके, त्याच्यानंतर JVP समितीने मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी ठेवण्याचा प्रस्ताव मांडला. काँग्रेस कार्यकारिणीनं त्रिराज्य योजना आणली. 1955मध्ये सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. तर याच्यातलं तुम्हाला चुकीचं विधान ओळखायचं आहे. तर याचे अध्यक्ष सेनापती बापट नव्हते, हे विधान चुकीचं आहे. बाकीची जी वरची 3 विधानं आहेत, दार आयोगाने भाषिक आधारावरती जी राज्यांच्या निर्मितीची मागणी होत होती तर ते दार आयोग म्हटलं की भाषिक आधारावरती काय राज्यांची मागणी करणं चांगलं नाही आहे. तर दार आयोगानं ती मागणी नाकारलेली आहे. JVP समिती आहे आणि काँग्रेस कार्यकारिणीची त्रिराज्य योजना आहे. आता रेफरन्स आलायच तर तुम्हाला दार आयोग सांगतो काय आहे ते. दार आयोग जो होता तर 17 जून 1948 रोजी भाषिक प्रांत आयोग लिंग्विस्टिक प्रोव्हिन्सेस कमिशन गठीत केलं आणि त्याचे जे अध्यक्ष होते तर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश SK दार हे या आयोगाचे अध्यक्ष होते आणि त्यांच्याच नावावरून या आयोगाला दार आयोग असं म्हटलं जातं. परंतु जर का तुम्हाला विचारलं की दार आयोगाचं नाव काय आहे ॲक्च्युअल, तर भाषिक प्रांत आयोग किंवा लिंग्विस्टिक प्रोव्हिन्सेस कमिशन असं त्याचं नाव आहे. ओके, याशिवाय इतर जे 2 सदस्य होते त्याच्यामध्ये सेवानिवृत्त IAS अधिकारी डॉक्टर पन्नालाल आणि घटना समितीचे सदस्य आणि वकील जगन्नाथ नारायण लाल हे आयोगातील 2 इतर सदस्य होते. 17 जून 1948ला आयोगाचं गठन झालं आणि 10 डिसेंबर 1948 रोजी म्हणजे जवळजवळ त्याच वर्षात या आयोगाने घटना समितीला आपला अहवाल जो आहे तर तो सादर केलेला होता. आता या अहवालामध्ये त्यांनी असं सांगितलं की आत्ता म्हणजे ज्यावेळेस 48ला आयोग नेमला होता आत्ता कोणत्याही स्वरूपाची पुनर्रचना करणं योग्य ठरणार नाही. कारण नुकतंच भारताला स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि लगेच जर का पुनर्रचना केली तर काहीतरी गदारोळ निर्माण होऊ शकतो, राज्यात भांडणं लागू शकतात. आणि त्यांनी सांगितलं की भाषिक आधार नसायला पाहिजे. म्हणजे दार आयोगाने भाषिक आधारावरती राज्यांच्या निर्मितीला विरोध केला आहे. आणि आयोगाने सांगितलं की प्रशासकीय सोय या घटकावर आधारितच राज्यांची निर्मिती करावी. या टप्प्यावर राष्ट्रवाद किंवा नॅशनलिझमला पूरक असणाऱ्या बाबींना प्रोत्साहन द्यावं. आणि त्यावेळेला गरजेचं काय होतं, भाषा गरजेची नव्हती, राष्ट्र टिकून राहणं गरजेचं होतं. त्याच्यामुळं दार आयोगाने भाषेवर आधारित राज्याच्या निर्मितीला पूर्णपणे विरोध केला आणि प्रशासकीय सोय या घटकावरती आधारितच राज्याची निर्मिती व्हावी.
असं जे आहे तर ते दार आयोगानं आपलं मत मांडलेलं आहे. 1948चा हा आयोग आहे. समजलं? आलं लक्षात? भाषिक आधारावर प्रांतरचना हा विषय जो होता हा घटना समितीच्या मसुदा समितीकडे सोपवलेला विषय होता आणि याला टॅकल करण्यासाठी हा भाषिक प्रांत आयोग म्हणजेच त्याला दार आयोग असं म्हटलं जातं 1948 साली नेमण्यात आलेला होता. ओके, हे दार आयोग. दुसरी एक होती JVP समिती, त्याला मराठीमध्ये JVP असं म्हणतात. आता ही जी समिती आहे तर या समितीला कोणताही अध्यक्ष नव्हता, हे लक्षात ठेवा. आयोगाने याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला आहे की JVP समितीचे अध्यक्ष कोण होते, किंवा 4 वाक्य दिले त्याच्यातलं दुसरं वाक्य असतं JVP समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. या समितीला अध्यक्ष नव्हता. ओके, दार आयोगाचा अहवाल आला 1948ला, डिसेंबर 1948ला, आणि मग आठवड्याभरातच जयपूरला काँग्रेसचं वार्षिक अधिवेशन भरलं होतं डिसेंबर 1948मध्ये. आणि तिथं भाषिक प्रांतरचना आणि दार आयोगाच्या संदर्भात आणि त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्याकरता एक समिती गठन करण्याचं ठरलं किंवा एक समिती स्थापन करण्यात आली आणि त्याच समितीचं नाव होतं JVP समिती. J फॉर जवाहरलाल नेहरू, P फॉर सरदार वल्लभभाई पटेल आणि V फॉर सरदार वल्लभभाई पटेल आणि P फॉर डॉक्टर पट्टाभी सिद्धरामय्या. तर या तिघांचा या समितीमध्ये समावेश होता. या समितीला कोणी अध्यक्ष नव्हतं किंवा निमंत्रक नव्हतं, ही महत्त्वाची गोष्ट आहे. या समितीने म्हणजे डिसेंबर 1948मध्ये समितीचं गठन झालं आणि एप्रिल 1949मध्ये आणि त्यांनी आपला अहवाल जो आहे तर तो सादर केला. भाषिक तत्वाद्वारे प्रांत पुनर्रचना विरोधी इशारा देणारी ही काँग्रेसची पहिली औपचारिक समिती होती आणि या समितीने काही महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत तर त्या नमूद केलेल्या आहेत. त्याच्यातल्या महत्त्वाच्या बाबी कोणत्या कोणत्या आहेत म्हणजे यांनी सुद्धा असं सांगितलं की त्यावेळेची जी परिस्थिती होती तर ती परिस्थिती भाषावार प्रांतरचनेसाठी पोषक नाही. म्हणजे या JVP समितीने सुद्धा भाषेवर आधारित प्रांतरचना करण्याला विरोध केला. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की भाषा ही केवळ एकत्र बांधून ठेवणारी शक्ती नाही तर ती विभक्त करणारी देखील शक्ती आहे. बरोबर, आलं का लक्षात? आणि त्यावेळेला भारताची सुरक्षा खूप महत्त्वाची होती. परंतु पुढं 1951 साली निवडणूक जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसनं एक घोषणा केली. त्यांनी असं सांगितलं की राज्याची पुनर्रचना पूर्णपणे संबंधित प्रांतातील लोकांच्या इच्छेवरती अवलंबून असेल. पुन्हा त्यांनी पुढं असं सांगितलं की प्रांतरचनेसाठी भाषा या घटकाशिवाय आर्थिक, प्रशासकीय आणि वित्तीय पैलूंचा देखील विचार घेण्यात येईल. आणि पुढं मग गांधीवादी कार्यकर्ते जे आहेत पोट्टी श्रीरामल्लू यांनी 58 दिवसाचं उपोषण केलं, अन्नत्याग केला आणि 16 डिसेंबर 1952 रोजी त्यांचा मृत्यू झाला. आणि मग उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी भाषिक आधारावर मद्रास राज्यापासून तेलुगू भाषिकांचं आंध्र प्रदेश किंवा आंध्र हे स्वतंत्र राज्य 1 ऑक्टोबर 1953 रोजी निर्माण करण्यात आलं आणि आंध्र प्रदेशची पहिली राजधानी कुर्नूल होती. आणि पुढे मग 1 नोव्हेंबर 1956 रोजी हैदराबाद राजधानी असलेल्या आंध्र प्रदेश राज्याची नव्याने निर्मिती झाली आणि हे भाषेवर आधारित निर्माण झालेलं भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. पुढे एक आयोग आला लगेच, फजल अली आयोग. 1952ला आंध्र या भाषिक राज्याची निर्मिती झाली, तेलुगू भाषिक राज्याची निर्मिती झाली आणि आंध्र राज्याच्या निर्मितीमुळं भाषिक आधारावर इतर राज्यांची निर्मिती करावी ही जी मागणी होती तर या मागणीला थोडंसं बळ मिळालं. आणि या संपूर्ण प्रश्नाचं पुनर्परीक्षण करण्यासाठी केंद्र सरकारनं डिसेंबर 1953मध्ये ओरिसा राज्याचे राज्यपाल न्यायमूर्ती फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली. ओके, आणि या आयोगामध्ये KM पन्नीकर हे त्यावेळी इजिप्तमधले भारताचे राजदूत होते आणि राज्यसभेचे सदस्य HN कुंजरू हे अन्य 2 सदस्य होते. या राज्य पुनर्रचना आयोगाने डिसेंबर 1953मध्ये आयोगाची स्थापना झाली होती आणि आयोगाने 10 ऑक्टोबर 1955 रोजी आपला अहवाल जो आहे तर तो केंद्र सरकारला सादर केलेला आहे. आणि या आयोगाने पहिल्यांदा फजल अली आयोगाने विस्तृतपणे भाषिक आधारावर राज्यांची पुनर्रचना जी आहे तर ती मान्य केली. परंतु आयोगाने पुढे एक गेम केला, एक भाषा एक राज्य हे तत्त्व मात्र फजल अली आयोगाने नाकारलं. म्हणजे एका राज्यासाठी एक भाषा किंवा एका भाषेसाठी एक राज्य हे जे तत्त्व होतं तर ते नाकारलं. येते का लक्षात? आणि आयोगाच्या दृष्टीनं देशाच्या राजकीय एककांची पुनर्रचना करत असताना त्याच्यामध्ये भारताची एकता, अखंडता म्हणजेच एकात्मता यास प्राधान्य देणं महत्त्वाचं आहे. या आयोगानं प्रामुख्यानं 4 प्रमुख घटक अधोरेखित केले. पहिला, देशाची एकात्मता आणि सुरक्षितता यांचं संवर्धन आणि सक्षमीकरण. दुसरा, भाषिक आणि सांस्कृतिक एकजिनसीपणा. तिसरा,
वित्तीय, आर्थिक आणि प्रशासकीय बाबी आणि चौथा नियोजन आणि प्रायोजक राज्यातील लोकांच्या त्याचबरोबर संपूर्ण राष्ट्राच्या कल्याणाची प्रेरणा. या 4 घटकांवरती आधारित एक भाषा एक राज्य किंवा भाषेवर आधारित राज्यांची निर्मिती तुम्ही करू शकता असं फजल अली आयोगाने सांगितलेलं आहे. आणि हे फजल अली आयोग जे होते, फजल अली जे होते तर ते ओरिसाचे राज्यपाल होते. आणि मग पुढं 1956मध्ये 14 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती जी आहे तर ती भारतात आपल्याला झाल्याचं दिसतं. आणि मग 1956 नंतर अगदी 2019पर्यंत भारतात राज्यांची ही पुनर्रचना जी आहे तर ती तुम्हाला होत राहिल्याचं दिसतंय. आत्ता मी पुढं जिथं जिथं प्रश्नांचा रेफरन्स येईल, दार आयोग किंवा JVP समिती किंवा फजल अली आयोग, आता मी तुम्हाला डिटेलमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन देत बसणार नाही, कारण ऑलरेडी आता याचं खूप एक्सप्लेनेशन मी डिटेलमध्ये दिलं आहे. त्याच्यामुळं बाकी जरा तुम्ही लक्षात ठेवा की जिथं जिथं हे JVP समिती असेल, दार आयोग असेल किंवा फजल अली आयोग असेल याचा रेफरन्स येईल त्यावेळेस हे तुम्ही लक्षात ठेवायचं. समजलं? पहिला प्रश्न, वरची 3 विधानं बरोबर आहेत, 4थं विधान जे आहे तर ते चूक असल्याचं आपल्याला दिसते. पुढचा प्रश्न बघा. संसदेने प्रजासत्ताक भारताच्या 11व्या वर्षात पारित केलेला बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960, हा कायदा 1960 या वर्षाचा कायदा क्रमांक. आता हा प्रश्न खूप क्रिटिकल या कॅटेगरीतला आहे, मला वाटत नाही हा प्रश्न परत कधी रिपीट होईल. तर तो 11वा कायदा होता, म्हणजे 1960चा हा 11वा कायदा होता संसदेने पारित केलेला. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे जर का तुम्ही कायद्याच्या ओरिजिनल कॉपी वाचल्या असतील तर तिथे लिहिलेलं असतं की भारताच्या स्वातंत्र्यापासूनच्या 56व्या वर्षीचा हा 32वा कायदा, हा 33वा कायदा असं लिहिलेलं असतं. हे तुम्हाला माहितीच आहे. ओके, येते लक्षात? ओके, समजलं? त्याच्या अगोदर अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो. 1950ला भारतीय भूप्रदेशाची वर्गवारी जी आहे तर ती 4 गटात करण्यात आलेली होती. भाग अ जो होता त्याच्यामध्ये पूर्वीचे ब्रिटिश प्रांत, भाग ब मध्ये पूर्वीची संस्थानं व करारबद्ध राज्यांचा गट होता, भाग क जो होता त्याच्यामध्ये पूर्वीचे संस्थान आणि प्रांत होते, आणि भाग ड जो होता तर त्याच्यामध्ये केंद्रशासित प्रदेश होते. 1950ला एकच केंद्रशासित प्रदेश होता, अंदमान आणि निकोबार. आणि मग आत्ता भारताचा जर का राजकीय नकाशा पाहिला तर त्याच्यामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आलेली आहे. हा असा बदल आपल्याला झाल्याचं दिसून येतं. ओके, समजलं? याच्यापेक्षा डिटेलमध्ये नाही कोणी तुम्हाला सांगणार. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे? ज्याप्रमाणे अमेरिकेच्या, काय करायचं तुम्हाला, बरोबर किंवा चुकीचं दोन विधान निवडायचं आहे. ज्याप्रमाणे अमेरिकेच्या आणि स्वित्झर्लंडच्या राज्यघटनेत राज्यांचा महासंघ असल्याचा औपचारिक उल्लेख आहे, तसा भारत हा महासंघही नाही आणि दक्षिण आफ्रिका, जर्मनी अथवा ऑस्ट्रेलियासारखा संघराज्यही नाही. हे पहिलं विधान आहे. काय वाटतं तुम्हाला? हे पहिलं विधान बरोबर आहे, कारण कुठंही भारताच्या राज्यघटनेमध्ये भारताचं वर्णन संघराज्य असं केलेलं नाही आहे. भारताचं वर्णन राज्यांचा संघ, इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल असं जे वर्णन आहे तर तुम्हाला राज्यघटनेच्या कलम 1.1 मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. ओके, त्याच्यामुळे दक्षिण आफ्रिका, जर्मनी किंवा ऑस्ट्रेलियासारखा संघराज्य नाही, हे लक्षात ठेवा. आणि महासंघही नाही, त्याच्यामुळे हे विधान बरोबर आहे. दुसरं बघा. भारत हे एक वेगळ्या प्रकारचं संघीय युनियन अथवा संयुक्त राज्य, कॉम्पोजिट स्टेट आहे. त्यानं संघराज्यात्मक पद्धती असूनही राष्ट्रांचे हितसंबंध सर्वश्रेष्ठ असले पाहिजेत हे तत्त्व जपलं आहे. बरोबर आहे का? म्हणजे संघराज्य आहे, भारतात 28 वेगवेगळे राज्य आहेत, त्यांचं हित जपण्याबरोबर एक राष्ट्र म्हणून, एक राज्य म्हणून भारतीय राज्यसंस्था भारताचं सुद्धा हित जपते. त्याच्यामुळे हे सुद्धा विधान बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दोन्हीच्या दोन्ही विधान आहेत तर ते तुम्हाला बरोबर असल्याचं दिसतंय. ओके, समजले इथपर्यंत? आता बघा, हे 4 कलमं तुम्हाला एकदा सांगून टाकतो, म्हणजे ज्यावेळेस रेफरन्स येईल तर त्यावेळेस तो तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. बघा, पहिलं कलम आहे कलम 1, संघराज्याचं नाव व भूक्षेत्र, नेम अँड टेरिटरी ऑफ द युनियन. आणि याच्याचमध्ये भारताचं वर्णन जे आहे तर इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल असं करण्यात आलेलं आहे. म्हणजे देशाचं नाव आणि दुसरी राज्यव्यवस्थेचा प्रकार हे इथं तुम्हाला नमूद झाल्याचं दिसतंय. कलम 1 मधल्या 2 मध्ये राज्य आणि तिचे भूप्रदेश पहिल्या अनुसूचित नमूद केले आहेत. कलम 1.3 मध्ये भारतीय भूप्रदेशाचं 3 गटांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. अ, राज्यांचा भूप्रदेश, ब, केंद्रशासित प्रदेश आणि क, भारत सरकारने कोणत्याही वेळी मिळवलेला वा संपादित भूप्रदेश, म्हणजेच आंतरराष्ट्रीय कायद्याने संमत केलेला कोणत्याही पद्धतीद्वारे संपादित केलेला भूप्रदेश. आलं लक्षात? हे झालं कलम 1.
कलम 2 मध्ये काय सांगितलंय? कलम 2 नवीन राज्य दाखल करून घेणं किंवा स्थापन करणं. ओके. आता ह्या कलम 2 अंतर्गत संसदेला 2 प्रकारचे अधिकार प्राप्त होत आहेत. पहिला आहे अस्तित्वात असलेल्या राज्यांना भारतीय संघामध्ये दाखल करून घेणं. अस्तित्वात जी राज्य आहेत तर त्यांना भारतीय संघराज्यात दाखल करून घेणं किंवा संघात दाखल करून घेणं. आणि ब जे आहे तर नवीन राज्य स्थापन करण्याचा अधिकार. ओके. म्हणजे भूक्षेत्र पूर्वी कधीही भारताच्या भूक्षेत्राखाली नसेल अशा नवीन राज्याची निर्मिती करणं. म्हणजे थोडक्यात जर का सांगायचं झालं, कलम 2 याद्वारे भारतीय भूक्षेत्राचा यापूर्वी नसलेला किंवा भारताच्या भूक्षेत्रामध्ये समाविष्ट नसलेल्या भूभागात संसदेला अधिकार प्राप्त झालेले आहेत. म्हणजे जो भूप्रदेश भारताचा कधीच भाग नव्हता त्याच्याबद्दलच्या तरतुदी ज्या आहेत तर त्या तुम्हाला कलम 2 मध्ये करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय. दॅट्स इट. म्हणजे नवीन राज्य. आणि जे कलम 3 आहे तर ते कलम 3 काय सांगते? नवीन राज्यांची निर्मिती करणं, विद्यमान राज्यांचे क्षेत्र, सीमा, आथवे अथवा नावं याच्यामध्ये बदल करणं. म्हणजे जी राज्य किंवा जो भूप्रदेश भारताचा ऑलरेडी भाग होता त्याच्यातून नवीन राज्याची निर्मिती करणं, विद्यमान राज्य म्हणजे जी राज्य अस्तित्वात आहे त्याचं क्षेत्र, सीमा किंवा नाव बदलणं याचा अधिकार जो आहे तर तो भारताच्या संसदेला देण्यात आलेला आहे. आणि त्याच्याबद्दलच्या तरतुदी ज्या आहेत तर त्या कलम 3 मध्ये करण्यात आलेल्या आहेत. आणि कलम 4 जे आहे पहिल्या आणि चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेसाठी आणि पूरक, आनुषंगिक व परिणामस्वरूप बाबीकरता तरतूद करण्यासाठी कलम 2 आणि 3 नुसार करण्यात आलेले कायदे. हे जे कलम 2 आणि 3 संबंधीचे कायदे आहेत तर त्याच्या संबंधी माहिती देणारं कलम 4 असल्याचं आपल्याला दिसून येतंय. ओके. ही 4 कलमं महत्त्वाची होती. ही चारही कलमं तुम्हाला मी 1 बाय 1 सांगून टाकलेली आहेत. आता प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे 1953च्या राज्य पुनर्रचना आयोगाच्या 3 सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? 1953चा राज्य पुनर्रचना आयोग. के.एम. पन्नीकर होते का? होते. फजल आली होते का? होते. एच.एन. कुंजरू होते का? होते. त्याच्यामध्ये नव्हतं कोण? पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर आहे एस.के. धर. त्याच्यामुळे हे चुकलं आहे. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. हे लक्षात ठेवा. मी आत्ता सांगितलं. आता जास्त वेळात ते काही रिपीट करत बसणार नाही. तुम्हालाही बोर होऊ शकतं आणि ते आपला वेळसुद्धा जास्त जाईल त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. आता हे पाठ तुम्ही केलं असेल, नसेल केलं तर पाठ करून घ्या. पुढचा प्रश्न आहे योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. एक वाक्य दिले मोठं, त्याच्यातलं तुम्हाला योग्य पर्याय निवडायचं आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 1 मध्ये इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स असा उल्लेख असून युनियन या शब्दप्रयोगाद्वारे सूचित करण्यात आला आहे की काय सूचित करण्यात आलं आहे ते महत्त्वाचं आहे. बघा हे असे प्रश्न चुकू शकतात त्याच्यामुळे लक्षात ठेवा काय सूचित करण्यात आले हे महत्त्वाचं आहे. काय बघा पर्याय क्रमांक विधान अ काय सांगते? विधान अ काय सांगते? राज्याच्या एकच मिनिट बरोबर आहे आपला प्रश्न बरोबर आहे. राज्याच्या आपापसातील कराराची परिणती म्हणून हे संघराज्य अस्तित्वात आलेलं नाही असं सांगतंय का? ऑब्व्हियसली असं सांगतंय. भारतीय संघराज्य हा कराराचा परिणाम नसल्याने कोणत्याही घटक राज्यास त्यातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. संघराज्य हे युनियन आहे कारण ते अविध्वंसी न आहे. त्याच्यामुळे अ आणि ब ही दोन्ही जी विधान आहेत तर ते आपल्याला बरोबर असल्याचं दिसतंय. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 जे आहे अ आणि ब ही दोन्ही जी विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. म्हणजे राज्याच्या आपापसातील कराराची परिणती म्हणजे अमेरिकेत जसं राज्याने करार केला मग अमेरिका हे संघराज्य निर्माण झालं तसं भारतात काय झालं का? नाही. भारतातल्या राज्यांना फुटून निघण्याचा अधिकार आहे का? नाही. ती अविध्वंसनीय आहेत. युनियन आहे कारण ते भारतीय संघराज्य हे युनियन का आहे? कारण भारतातल्या राज्यांना त्याच्यातून फुटून निघण्याचा वेगळा अधिकार नाही. दॅट्स इट. परंतु संसद मात्र राज्याच्या सीमेत, नावात किंवा इतर राज्याच्या निर्मितीमध्ये बदल करू शकते. त्याच्यामुळे दोन्ही विधानं आहेत तर ती ॲब्सोल्युटली करेक्ट आहेत. पुढचा प्रश्न राज्य पुनर्रचना आयोगाबाबत खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. 1953 मध्ये आयोगाची नियुक्ती करण्यात आली. ॲब्सोल्युटली करेक्ट. आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती फजल आली होते. हेही बरोबर आहे. राज्य पुनर्रचना अधिनियम 30 मार्च 1954 रोजी मंजूर झाला. राज्य पुनर्रचना अधिनियम 1 एप्रिल 1956 रोजी अंमलात आला. तर हे 56 काय नव्हतं 1955ला ह्यांनी जो होता तर तो अहवाल सादर केला. त्याच्यामुळे दोन्ही विधानं चुकीची आहेत. आणि ऑक्टोबर 1955 मध्ये जे आहे तर यांनी आपला अहवाल सादर केला होता. त्याच्यामुळे 54ला कसं काय येईल ना? कारण त्यांनी अहवालात जर का 55ला सादर केलेला असाल तर
संपला का? आलं का लक्षात तुमच्या? 1 नोव्हेंबर 1956 इथे एप्रिल दिलं आहे, 1 नोव्हेंबर 1956ला हे अंमलात आलं. त्याच्यामुळं हे ड सुद्धा चुकीचं आहे. अ आणि ब पर्याय क्रमांक 1 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. ओके, समजलं. 1953चा आयोग, त्याच्यानंतर ऑक्टोबर 1955मध्ये अहवाल सादर केला. 1 नोव्हेंबर 1956पासून अंमलबजावणी झालेली आपल्याला दिसते. ओके, समजलं. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या, त्याच्यापैकी तुम्हाला बिनचूक म्हणजेच बरोबर विधान ओळखायचं आहे. नागपूर करार हा सप्टेंबर 1953मध्ये झाला. त्याने मराठी भाषिकांचे लगतच्या प्रदेशांचे मिळून महाराष्ट्र राज्य निर्मितीला चालना मिळाली. बरोबर आहे का विधान? बरोबर आहे. नागपूर करार जो होता 1953ला झाला. पुढे मी सांगतो तुम्हाला नागपूर करार काय आहे. नागपूर करारातील सर्वात प्रमुख कलमानुसार महाराष्ट्र राज्य विधानसभेचं दरवर्षी नागपूर येथे एक अधिवेशन होणं आवश्यक होतं. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेचं हिवाळी अधिवेशन जे आहे तर ते दर त्या वर्षी नागपूरला होतं. ते कोणत्या करारावरती आधारित होते तर 1953च्या नागपूर करारावरती आधारित हे काय म्हणू शकतो आपण त्याला, हे जे अधिवेशन आहे तर ते नागपूरला होते. हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण तो करार जो आहे तर ते आपल्या राज्याशी संबंधित असल्यामुळं ह्याचा विषय आपल्याला माहीत असायला पाहिजे. दॅट्स इट. हे काय एवढं महत्त्वाचं नाही. हे नागपूर करारात यांनी पहिल्यांदाच मी प्रश्न विचारलेला आहे. मुख्यमंत्री वाय.बी. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 मे 1956 रोजी झाली का? नाही, हे चुकीचं आहे. S.M. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या विविध पक्षांच्या बैठकीत पुणे येथे 6 फेब्रुवारी 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. बरोबर विधान ओळखायचं आहे. तर हे सुद्धा 2 विधानं जी आहेत तर ती चुकीची आहेत. ओके, अ आणि ब जे आहे तर ते विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या, त्याच्यापैकी तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. अनुच्छेद 2 हे भारतीय राज्यांचा भाग नसलेल्या नवीन राज्याच्या प्रवेशासंबंधी किंवा स्थापनेसंबंधी आहे. मागाशी सांगितले हे बरोबर आहे. अनुच्छेद 3 हे भारतीय संघाच्या अस्तित्वात असलेल्या राज्याच्या स्थापनेसंबंधी अथवा त्यातील बदलासंबंधी संबंधित आहे. हे सुद्धा बरोबर आहे. भारतीय संसदेने राज्याचे क्षेत्रफळ, नाव आणि सीमा यामध्ये केलेले बदल या संबंधित राज्य विधिमंडळास नाकारण्याचा अधिकार आहे. असा कुठलाही राज्याच्या विधानसभेला अधिकार नाही. क चुकीचं आहे. राज्याच्या सीमेसंदर्भातील राज्य विधिमंडळाने केलेले सूचनांचे किंवा शिफारसींचं पालन करणं भारतीय संसदेवरती बंधनकारक असतं. हे चुकीचं आहे. असं कुठलंही बंधन भारताच्या संसदेवरती नाही आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक विधान अ आणि ब ही 2 विधानं बरोबर आहेत. असं ऑप्शन किती नंबरला आहे? असं ऑप्शन 2 नंबरला आहे. विधान अ आणि ब ही 2 विधानं अगदी बरोबर आहेत. समजलं. राज्य विधिमंडळाला कोणताही अधिकार नाही आहे. त्या शिफारसी नाकारण्याचा सुद्धा राज्याच्या विधिमंडळाला अधिकार देण्यात आलेला नाही. ओके, पुढचा प्रश्न, याच्यात तुम्हाला बिनचूक विधान ओळखायचं आहे. कलम 3 नुसार संसद राज्यांमधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते. बरोबर आहे का? करू शकते. संसद राज्याच्या सीमा व नाव बदलू शकते. बरोबर. एक नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक असते. ऑब्व्हियसली राष्ट्रपतींची पूर्व परवानगी त्याला घ्यावीच लागते. असं विधेयक सादर करत असताना संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणं बंधनकारक असतं. मी मागाशी सांगितले असं कुठलंही मत स्वीकारणं संसदेवरती बंधनकारक नसतं. त्याच्यामुळं अ, ब आणि क ही 3 विधानं बरोबर आहेत. त्याच्यामुळे याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि क. ओके, समजलं. सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न पहा. महाविदर्भाचे नवीन राज्य स्थापन करावे अशी कोणत्या आयोगाने किंवा समितीने शिफारस केलेली होती? कुठल्या समितीने शिफारस केलेली होती? तर त्याचं नाव आहे राज्य पुनर्रचना आयोग. याला आपण पाक म्हणतो. PAK म्हणजेच तो फजल अली आयोग. याला पाक का म्हणतो? पन्नीकर, फजल अली आणि कुंजरू म्हणून याला पाक असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. राज्य पुनर्रचना आयोग 1953चा. तर या आयोगानं सांगितलेलं होतं की महाविदर्भाचं नवीन राज्य जे आहे तर ते स्थापन करावं. ओके, समजलं. 1955 यांनी अहवाल सादर केला आणि 1 नोव्हेंबर 1956 याची अंमलबजावणी झालेली होती. पुढचा प्रश्न, खालील तरतुदी विचारात घ्या आणि त्याच्यातलं तुम्हाला वरीलपैकी कोणत्या तरतुदी नसल्या तर भारतीय राज्यघटना ही अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची बनली असती हे तुम्हाला सांगायचं आहे. कुठल्या तरतुदी नसल्या तर भारताची राज्यघटना अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची बनली असती. शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे आहेत. ओके, ही तरतूद नसली तर अधिक संघराज्यात्मक बनली असती का? बनली असती. बरोबर आहे.
अधिकारांची विभागणी घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये केलेली आहे किंवा केंद्र शासनामध्ये केलेली आहे. जर काही विभागणी केली नसती तर अधिक संघराज्यात्मक स्वरूप आलं असतं का? ऑब्व्हियसली आलं असतं. राष्ट्रपती घटक राज्याच्या विधेयकांवर निर्णायक किंवा संपूर्ण नकाराधिकार वापरतात. ओके, बरोबर आहे, वापरतात. त्याच्यामुळं हेही आहे. केंद्र शासन, सॉरी हे नाही, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. हे नकाराधिकार वापरतात, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. हे नसलं तरी काही त्याचा संबंध नसला. केंद्र शासन हे राज्यांच्या संमतीविना राज्याचं नाव, सीमा आणि क्षेत्रामध्ये बदल करू शकतं. हेही बरोबर आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ, क आणि ड ही जी 3 विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. दॅट्स इट. हे राष्ट्रपती घटक राज्याच्या विधेयकावर निर्णायक किंवा संपूर्ण नकाराधिकार वापरतात. ही तरतूद अगोदरच संघराज्यात्मक स्वरूपाची आहे. ओके, त्याच्यामुळे ते काय असण्याचा संबंध नाही आहे. हे जर का 3 तरतुदी नसल्या असत्या तर भारताची राज्यघटना किंवा भारतीय राज्यघटना ही अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची बनली असती असं आपण म्हणू शकतो. कुठल्या कुठल्या? अ, ब आणि ड. समजलं? दॅट्स इट. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही? बरोबर नाही याचा अर्थ ते विधान चुकीचं असलं पाहिजे. ओके. राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय नवीन राज्य निर्मितीचं विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडलं जाऊ शकत नाही. हे बरोबर आहे का? हे बरोबर आहे. राष्ट्रपतींनी असं विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी विशिष्ट कालावधीमध्ये संबंधित राज्य विधिमंडळाने आपले विचार मांडावेत यासाठी पाठवलं पाहिजे. हेही बरोबर आहे. परंतु राज्य विधिमंडळानं केलेल्या शिफारशी त्या मान्य करायच्या की नाही हे राष्ट्रपतीचा निर्णय आहे, किंवा राज्य विधिमंडळानं दिलेल्या शिफारशी ह्या संसदेवरती किंवा राष्ट्रपतींवरती बंधनकारक नसतात. हे लक्षात ठेवा. पुढं, संसद केवळ विशेष बहुमताने कायदा मंजूर करून नवीन राज्य स्थापन करते. नो, हे चुकीचं आहे. तिथं विशेष बहुमत लागत नाही, साधं बहुमत लागतं. कसं? साधं बहुमत. साधं बहुमताची गरज आहे. राज्य विधिमंडळाने व्यक्त केलेले विचार मत स्वीकारण्याचं बंधन संसदेवरती नसतं, मगाशी सांगितल्याप्रमाणे. त्याच्यामुळे हेही बरोबर आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते चुकीचं विधान आहे. ओके, चलो पुढचा प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यापैकी तुम्हाला बरोबर विधानं ओळखायची आहेत. 4 विधानं आहेत. भारतीय संघराज्याच्या घटक राज्यांचा भूप्रदेश, सीमा संसद साध्या बहुमताने बदलू शकते. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. संसदेला राज्याच्या भूप्रदेशाची पुनर्विभागणी करण्याअगोदर राज्य विधिमंडळाची संमती आवश्यक असते. असं काही नाही आहे. राज्य विधिमंडळाची संमती न घेता सुद्धा राज्याचे सीमेत संसद बदल करू शकते. त्याच्यामुळे ब चुकीचं आहे. कोणत्याही राज्याच्या भूप्रदेशाची पुनर्विभागणी संबंधीचे विधेयक संसदेमध्ये सादर करण्यासाठी राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक असते. बरोबर, राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. त्याच्यामुळे क बरोबर आहे. राज्याच्या नावामध्ये बदल करण्यासंबंधी विधेयकाची शिफारस करण्याअगोदर राष्ट्रपतीकडे राज्याचा अभिप्राय जो आहे तर तो प्राप्त झाला पाहिजे. असं काही नाही, त्याच्या अगोदरसुद्धा हे कामकाज सुरू करू शकतात. त्याच्यामुळं हे जे आहे तर ते चुकीचं आहे. त्याच्यामुळं अ आणि क ही जी 2 विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. अ आणि क बरोबर असणारा पर्याय जो आहे तर तो आहे पर्याय क्रमांक 4. ओके, हे 2 पर्याय किंवा 2 विधानं जे आहेत तर ती बरोबर आहेत. अ आणि क. ब आणि ड जे आहे तर ते चुकीचं असल्याचं आपल्याला दिसतंय. पुढचा प्रश्न. राज्य निर्वाचन आयोगाबाबत, ओके, राज्य निर्वाचन आयोगाबाबत खालील विधानं विचारात घ्या. ग्रामीण व शहरी स्थानिक संस्था सदस्यांद्वारे निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या निवडणुकीसह ग्रामीण व शहरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका त्याद्वारे घेतल्या जातात. हे तुम्हाला बरोबर वाटतंय का? नाही. आमदारकीचं इलेक्शन जे आहे तर ते राज्याच्या निवडणूक आयोगावरती अवलंबून नसतं. त्याच्यासाठी जो आपला देशाचा निवडणूक आयोग आहे तो काम पाहतो. बरोबर. राज्य निर्वाचन आयुक्तांची नियुक्ती जरी राज्यपाल करत असले तरी ते राज्य निर्वाचन आयुक्तांना पदावरून दूर करू शकत नाहीत. हे ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. त्याच्यामुळे विधान ब जे आहे तर ते बरोबर आहे. म्हणजे राज्य निवडणूक आयोगाचे जे आयुक्त असतात, निवडणूक आयुक्त, त्यांची नियुक्ती राज्यपाल करतात, परंतु त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार मात्र राज्याच्या राज्यपालांना नसतो, तो भारताच्या राष्ट्रपतींना असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. दॅट्स इट. समजलं? बरोबर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला विधानं दिले त्याच्याला बरोबर किंवा चूक ओळखायचं आहे. एस.के. दार आयोगाने भाषा हा राज्याच्या पुनर्रचनेचा आधार अमान्य केला. अमान्य हे बरोबर आहे. ओके. JVP समितीनं भाषा हा राज्याचा पुनर्रचनेचा घटक मान्य केला होता. JVP समितीनं भाषा हा राज्याच्या पुनर्रचनेचा घटक मान्य केला होता. तर त्यांनी थोड्या प्रमाणात जो आहे तर त्यांनी
JVP समितीनं भाषा राज्याच्या पुनर्रचनेचा घटक जो होता तर तो मान्य केला होता, परंतु भाषेवर आधारित राज्यांची निर्मिती व्हावी ही परिस्थिती मात्र सध्या पोषक नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं. ओके, येते का लक्षात? त्याच्यामुळे ही दोन्हीच्या दोन्ही विधानं जे आहेत तर ते तुम्हाला बरोबर असल्याचं दिसतंय. ओके, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहेत. ओके, म्हणजे भाषा हे राज्याचा पुनर्रचनेचा घटक म्हणून त्यांनी मान्य केला होता, परंतु ज्यावेळेस ही समिती नेमली होती 1948ला त्यावेळेला मात्र भाषेवरती आधारित राज्याची निर्मिती करण्यासाठी आत्ताची सामाजिक परिस्थिती पोषक नाही असं या आयोगाने आपलं मत नोंदवलेलं होतं. हे सुद्धा तुम्हाला विसरून चालणार नाही. ओके, आलं लक्षात? समजलं? पुढचा प्रश्न लगेच JVP समितीबद्दलच आहे. JVP समितीमधील खालीलपैकी कोणत्या सदस्यांचं मुंबईबाबत एकमत होतं असा प्रश्न आहे. कोणाकोणाचं एकमत होतं मुंबईबद्दल? आता बघा, जमनलाल बजाज जे आहे तर ते JVP समितीचे सदस्य होते का? इलिमिनेशन मेथड, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 गेला. सरदार वल्लभभाई पटेल पंडित नेहरू होते. पट्टाभी सिद्धरामय्या राहिले 3 ऑप्शन. म्हणजे मुंबईबाबत एकमत कोणाकोणाचं होतं? तुम्हाला काय वाटतंय कोणाकोणाचं असायला पाहिजे? तर ते एकमत जे होतं तर ते सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू या दोघांचं मुंबईबाबत एकमत होतं. येते का लक्षात? बाकी काही जणांचा विरोध होता, काही जण विरोधात होते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. समजलं? सोपे होते काय प्रश्न. नंतर 2019 हा प्रश्न आहे, हा मेन्सचा प्रश्न आहे, पूर्वचा प्रश्न आहे. 3 विधानं दिले, त्याच्यातलं बरोबर किंवा चूक तुम्हाला ओळखायचं आहे. योग्य विधान ओळखायचं आहे, चूक नाही, योग्यच विधान ओळखायचं आहे. भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 2 म्हणजे कलम 2 हा भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशाचा समावेश अथवा त्यांची नवीन राज्यामध्ये स्थापना यासंबंधी आहे. सुरुवातीला सांगितले, त्याच्यामुळं जे आहे तर ते बरोबर आहे. म्हणजे जो भूप्रदेश भारताचा कधीच भाग नव्हता त्याला जर का भारतात समाविष्ट करून घ्यायचं असेल तर ते प्रक्रिया कलम 2 नुसार होते, बरोबर. आणि कलम 3 नुसार अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्याच्या स्थापनेसंबंधी अथवा त्यातील बदलांसंबंधी तरतुदी प्रदान करते. त्याच्यामुळं हे जे आहे तर तेही बरोबर आहे. आणि काय म्हणते बघा, खाली भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 3 खाली असलेले विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडलं जाऊ शकतं. असं काय नाही, ते लोकसभा किंवा राज्यसभेत मांडलं जाऊ शकतं, फक्त त्याला राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता असते. त्याच्यामुळं आणि ही 2 विधानं बरोबर आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दॅट्स इट. चलो आगे बढो. पुढचा प्रश्न बघा, राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा याबाबत खालील विधानं विचारात घ्या आणि याच्यापैकी आपल्याला बरोबर विधानं किंवा योग्य विधानं ओळखायची आहेत. राज्य पुनर्रचना आयोग 1953चा. आयोगाची नियुक्ती रिपीट झाला आहे बघा हा प्रश्न. आयोगाची नियुक्ती डिसेंबर 1953 झाली होती का? झाली होती. आणि हा कुणी आयोग नेमला होता? हा आयोग जो आहे तर तो केंद्र सरकारनं नेमला होता, हे लक्षात ठेवा. आयोगाच्या प्रमुखपदी फजल अली होते का? तर फजल अली हे आयोगाच्या प्रमुखपदी होते. या आयोगाचे अन्य सदस्य कोण होतं? HV कामत होते का? नाही. गोविंद वल्लभ पंत होते का? नाही. अध्यक्ष फजल अली होते, परंतु दुसरे जे 2 सदस्य होते तर ते पन्नीकर आणि कुंजरू होते. त्याच्यामुळे जे विधान आहे तर ते चुकीचं आहे. आयोगाने आपला अहवाल 30 सप्टेंबर 1954 या दिवशी सादर केला का? नाही. 10 ऑक्टोबर 1955 रोजी आपला अहवाल सादर केला, 54 नाही केला. त्याच्यामुळे हेही चुकले. राज्य पुनर्रचना अधिनियम 31 ऑगस्ट 1956 रोजी मंजूर झाला असं त्यांचं मत आहे. मंजूर झाला का? नाही. आणि राज्य पुनर्रचना अधिनियम 1 जानेवारी 1957 रोजी अंमलात आला का? तर हे बरोबर आहे. तर विधान अ आणि हे 1 जानेवारी नाही आहे, 1 नोव्हेंबर 1956ला 1 नोव्हेंबर 1956ला तो अंमलात आला. आणि मंजूर कधी झाला? 1 मिनटं बघा. आयोगाची नियुक्ती डिसेंबर 1953 झाली, बरोबर आहे. आयोगाच्या प्रमुखपदी फजल अली, हे चुकीचं आहे. आयोगाने आपला अहवाल 30 सप्टेंबर 1954 नाही आहे, कधी आयोग 10 ऑक्टोबर 1955 सादर केला, त्याच्यामुळे हे चुकले. राज्य पुनर्रचना अधिनियम 31 ऑगस्ट 1956 रोजी मंजूर झाला, हे बरोबर आहे. राज्य पुनर्रचना अधिनियम 1 जानेवारी 1957 रोजी अंमलात आला, नाही. हा 1 नोव्हेंबर 1956 रोजी अंमलात आला, त्याच्यामुळे हे चुकले. आणि ही जी 2 वाक्य आहेत तर ती बरोबर आहेत. असा जो ऑप्शन आहे तर तो किती नंबरचा आहे? हा 4 नंबरचा आहे. आणि ही विधानं बरोबर आहेत. ओके, आलं लक्षात? थोडंसं जम्बलिंग झालं होतं, चुकत नाही. तुम्हाला मी चुकीचं तर सांगणारच नाही, नो डाऊट अबाउट दॅट. म्हणजे तुम्ही समजू नका की हे चुकले मग आता काय नाही. जे सांगेन ते बरोबर सांगेन, बरोबर सोडून मी तुम्हाला काहीच सांगणार नाही. ओके,
चलो पुढं आगे बढो. पुढचा प्रश्न बघा काय आहे. खालील विधाने विचारात घ्या आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर किंवा चूक, हा प्रश्न थोडासा खालीवर झाला आहे, समजून घ्या. विधान अ आहे, सर्वोच्च न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवले की विनाशी घटकांचा अविनाशी संघ असल्याने भारताने स्वतःसाठी एक ढिली संघराज्यात्मक रचना स्वीकारलेली आहे. म्हणजे जर का तुम्ही पाहिलं, भारतातली जी राज्य आहेत तर ती विनाशी स्वरूपाची आहेत. ओके, म्हणजे भारतात उद्या जर का केंद्र सरकारला वाटलं महाराष्ट्र फोडायचा आहे किंवा महाराष्ट्रातून 2 नवीन राज्य निर्माण करायचे आहेत, केंद्र सरकार करू शकतं का? ऑब्व्हियसली करू शकतं. त्याच्यामुळे विधान अ जे आहे तर ते ऑब्व्हियसली बरोबर आहे. ब काय बघते बघा, अमेरिकेने संघराज्याचं वर्णन त्याच्या सर्वोच्च न्यायालयाने अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ अशा शब्दात केलेलं आहे. म्हणजे अमेरिकेचं संघराज्यसुद्धा फुटू शकत नाही आहे आणि अमेरिकेत जी राज्य आहेत, ओके, तर ती राज्यसुद्धा फुटू शकत नाही. म्हणजे अमेरिकेतली ज्यावेळेस अमेरिकेची निर्मिती झाली असेल त्यावेळेस राज्याची संख्या आणि आत्ताची अमेरिकन संघराज्याची संख्या सेमच आहे. भारतातील मात्र 1956 पासून अगदी 2019पर्यंत ही संख्या वारंवार बदललेली आहे. त्याच्यामुळे ही दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि त्याचं ऑप्शन बघू किती नंबरचं आहे. तर ही दोन्ही विधानं आपल्याला बरोबर असल्याचं दिसतंय. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर आहे. दॅट्स इट. आणि सुप्रीम कोर्टानं इथं काय सांगितलेलं आहे, भारतानं ढिल्ली संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे. हे सुप्रीम कोर्टाचं मत आहे, माझं नाही. ओके, चलो आगे बढो. पुढचा प्रश्न, विधान अ आणि कारण ब योग्य पर्याय निवडा. विधान आणि कारण दिलेलं आहे. भारतीय राज्यघटना अर्धसंघराज्यात्मक आहे, बरोबर आहे अशी टीका केली जाते, त्याच्यामुळे हे बरोबर आहे. कारण ब, भारतीय राज्यघटनेने राज्य सरकारांपेक्षा केंद्र सरकारला अधिकचे अधिकार बहाल केलेले आहेत, बरोबरच आहे ना, केंद्र सरकारला जास्तीचे अधिकार आहेत, त्याच्यामुळं हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यामुळे दोन्ही विधानं बरोबर आहेत. ब हे विधान अ या विधानाचं योग्य स्पष्टीकरण आहे. दॅट्स इट. कारण हे केंद्र सरकारला अधिकचं अधिकार बहाल केल्यामुळं भारतीय राज्यघटना ही अर्धसंघराज्यात्मक स्वरूपाची असल्याचं म्हटलं जातं आहे. ओके, समजलं? दॅट्स इट. सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या राज्यांच्या त्यांच्या स्थापनेनुसार क्रम लावा. आता हे कुठल्या राज्याची स्थापना कधी झाली हे मात्र तुम्हाला माहीत असायला पाहिजे. याच्यावरचा काय म्हणू आपण त्याला, एक तक्ता जो आहे तर तो मी आपल्या VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती एकदा चार्ट एक पोस्ट केला होता. जर का तुम्ही तो पाहिला नसेल तर तो एकदा पाहून घ्या. ह्या राज्याच्या स्थापनेनुसार त्याचा क्रम लावायचा आहे हे तुम्हाला ॲक्च्युअल माहीतच असायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. जर का माहीत नसेल तर काय उपयोग नाही. ओके, येते का लक्षात? त्याच्यामुळं हे पाठ करा मित्रांनो, हे पाठ करून ठेवा कुठल्या राज्याची, कारण एक प्रश्न म्हणजे 2 मार्क आहेत, तिथं आपल्याला काय चुकायला नको. ओके, बघा याचं उत्तर मी डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगतो. याचं उत्तर आहे ड. ओके, ड. पहिल्यांदा काय निर्माण झालं, हरियाणा, नंतर ब मणिपूर, नंतर क अरुणाचल प्रदेश आणि नंतर झारखंड. ओके, नॉर्थ ईस्टकडची जी राज्य आहेत तर 19वा मणिपूर, 20वा त्रिपुरा आणि 21वा मेघालय हे नॉर्थ ईस्टकडची 1972मध्ये ओळीने निर्माण झालेली 3 राज्य आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे नॉर्थ ईस्टकडच्या राज्यांवरती आयोग वारंवार प्रश्न विचारत असतं. ते पाठ करायला काय अडचण नाही मला वाटते. ओके, चलो आगे बढो. डी याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान भारतीय संघामध्ये राज्यांच्या निर्मितीबद्दल योग्य आहे? राज्यांच्या निर्मितीबद्दल योग्य आहे. ते विद्यमान राज्यातील प्रदेश वेगळे करून केलं जाऊ शकतं, बरोबर आहे, केलं जाऊ शकतं नवीन राज्याची निर्मिती. ते आणखी 2 राज्य किंवा राज्यातील एक भाग एकत्रित करून करता येईल, हेही बरोबर आहे. नव्या राज्यांची निर्मिती एका सामान्य कायद्याने करता येते, हेही बरोबर आहे. आणि नव्या राज्यांची संमतीशिवाय संसद राज्य शासित प्रदेशात बदल करू शकत नाही, चूक आहे. राज्यांच्या संमतीशिवाय राज्यांची संमतीच लागत नाही. त्याच्यामुळं अ, ब आणि क ही 3 विधानं बरोबर आहेत. असा किती नंबरचा ऑप्शन आहे तर अ, ब, क 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. नव्या राज्यांची संमतीशिवाय संसद असं काय करू शकत नाही, असं काही नाही आहे. राज्यांच्या संमतीची गरज नाही आहे, बरोबर, येते का लक्षात? चलो आगे बढो. पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश या सध्याच्या राज्यांच्या काही भागांनी मिळून बनलेल्या वेगळ्या बुंदेलखंड राज्याच्या निर्मितीची मागणी करण्यात आलेली आहे. बुंदेलखंडची मागणी म्हणजे भारतात सध्या वेगवेगळ्या राज्यामध्ये त्या राज्यातून फुटून वेगळ्या राज्यांच्या निर्मितीची मागणी जी आहे तर ती आपल्याला होत असताना दिसते.
तर बुंदेलखंडची मागणी कुठल्या 2 राज्याचा प्रदेश एकत्रित करून होते, तर ते आहे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश. पर्याय क्रमांक 3, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश याच्यातला एक भाग वेगळा करून त्याचं बुंदेलखंड नावाचं नवीन राज्य निर्माण करावं अशी मागणी जी आहे तर ते आपल्याला होताना दिसते. हे लक्षात ठेवा, बुंदेलखंड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश. ओके, आलं लक्षात, समजलं. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही? बरोबर नाही याचा अर्थ ते विधान कसं असायला पाहिजे, चुकीचं असायला पाहिजे. बरोबर. JVP समितीनं भाषा राज्य पुनर्रचनेचा आधार मानण्यास नकार दिलेला होता. नकार दिला होता का? तर नकार दिला होता, परंतु भाषिक आधारावरती म्हणजे राज्याची निर्मिती करण्यास नकार दिला होता, परंतु भाषिक आधारावर राज्याची निर्मिती होऊ शकते असं त्यांनी सांगितलं होतं, परंतु ते आत्ता परिस्थिती योग्य नाही आहे. फजल अली आयोगाने एक भाषा एक राज्य हे तत्व नाकारलं होतं. फजल अली आयोग जो होता तर यांनी बरोबर आहे, एक भाषा एक राज्य हे तत्व नाकारलं होतं, त्याच्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. फजल अली आयोगाने 15 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याची शिफारस केली होती. नाही, 14 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश, त्याच्यामुळे हे चुकलं आहे. राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 अन्वये 14 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आली. बघा, आता तुम्हाला ह्या 2 वाक्यात जर का कन्फ्युजन असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, पहिली 2 वाक्य बरोबर आहेत आणि तुम्हाला 3 आणि 4 पैकी जर का एक वाक्य निवडायचं असेल तर कुठलं तरी या दोन्ही वाक्यापैकी एक विधान बरोबर असायला पाहिजे, कारण या दोन्ही वाक्याचा अर्थ जवळजवळ सारखा वाटतोय. 15 घटक राज्य 6 केंद्रशासित प्रदेश आणि 14 घटक राज्य 6 केंद्रशासित प्रदेश. इथं मात्र तुम्हाला थोडासा जुगार खेळावा लागेल. ओके, अभ्यास असेल तर इथं तुमचा जुगार बरोबर येऊ शकतो, नाहीतर चुकण्याची शक्यता जास्त आहे. जुगार म्हणजे तो आला नाही आहे, शब्दशः अर्थ घेऊ नका, त्याच्या पाठीमागच्या भावना समजून घ्या. ओके, नाहीतर तुम्ही म्हणाल काय मास्तर जुगार बेगार बोलते, नाही. ओके, 14 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याची तरतूद जी होती तर ती राज्य पुनर्रचना आयोगात करण्यात आलेली होती, की हा आयोग अधिनियम जो होता तर 1953च्या फजल अली आयोगाच्या शिफारशींवरती आधारित याची अधिनियमाची निर्मिती करण्यात आलेली होती. ओके, समजलं. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यातलं आपल्याला बरोबर विधान ओळखायचं आहे. भारताच्या संसदेद्वारा करण्यात आलेले क्षेत्रातील, नावातील आणि सीमेतील बदल नाकारण्याचा अधिकार संबंधित राज्याच्या विधिमंडळास आहे. असा कुठलाही अधिकार नाही आहे, चुकीचं विधान आहे. राज्याच्या सीमेबाबत संबंधित राज्य विधिमंडळाने केलेल्या सूचनांचं पालन करणं भारतीय संसदेवर बंधनकारक आहे. असं कुठलंही बंधन संसदेवर नाही आहे, हेही चुकीचं आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही विधानं चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. ना राष्ट्रपतीवर बंधन आहे स्वीकारण्याचं, ना संसदेवरती आहे. पुढचा प्रश्न वन लाईनर आहे अगदी. ऑपरेशन पोलो कशाशी संबंधित आहे? सगळ्यांना माहीत आहे, हैदराबादशी संबंधित आहे. याच्यापेक्षा काही वेगळं काही सांगायची गरज नाही. योग्य कालानुक्रम लावायचा आहे राज्याच्या निर्मितीनुसार. आता बघा, इथं सगळ्यात अगोदर कुठलं राज्य निर्माण झालं तुम्हाला वाटतंय, ते जर का तुम्हाला सापडलं तर याचं उत्तर तुमचं बरोबर येऊ शकतं. असे 2 ऑप्शन आहेत. महाराष्ट्र आणि गुजरात 1960ला निर्मिती झाली होती, तर ड पहिल्यांदा कुठं आहे? 2 मध्ये आणि 3 मध्ये. येते का लक्षात? मग मेघालय, मिझोराम आणि नागालँड. बरोबर. मेघालय मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं की देशातलं 21वं राज्य आहे, त्याच्यामुळं महाराष्ट्रानंतर मेघालय येण्याची शक्यता जी आहे तर ती खूप कमी आहे. ओके, सॉरी, महाराष्ट्रानंतर मेघालय येण्याची शक्यता जी आहे तर ती काय आहे तर ती खूप जास्त आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्र, मग मेघालय, मग नागालँड जे आहे तर ते राज्य योग्य कालानुक्रमानुसार लावा. राज्याची निर्मितीनुसार आपल्याला हे लावायचं आहे. तर ड, ब, क आणि अ असा त्याचा बरोबर उत्तर असल्याचं आपल्याला दिसतंय. महाराष्ट्र, त्याच्यानंतर नागालँड, सॉरी मेघालय म्हटलं मी, हे नागालँड पाहिजे होतं. ड, ब, महाराष्ट्र, नागालँड, मेघालय आणि मिझोराम. ओके, असा तो क्रम लागेल. पहिल्यांदा महाराष्ट्र, मग 1963ला नागालँड, मग त्याच्यानंतर 1972ला मेघालय आणि मग त्याच्यानंतर मिझोराम. ओके, समजलं. मिझोराम कधी? 1987. आणि भारताचं मिझोराम कितवं राज्य आहे? 23वं. मेघालय 21वं. ओके, दॅट्स इट. ओके, येते का लक्षात? गुजरात 15वं, महाराष्ट्र 14वं, नागालँड कितवं? 16वं. समजली इथपर्यंत? दॅट्स इट. आगे बढो. खालील विधानं विचारात घ्या. 2 विधानं दिलेत आणि त्याच्यात तुम्हाला बिनचूक किंवा बरोबर विधान ओळखायचं आहे. कलम 3 नुसार संसदेला कुठल्याही राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. हे बरोबर आहे, अधिकार दिला आहे संसदेला. वरील बदल करण्यासाठी जे विधेयक संसदेसमोर मांडलं जाईल त्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीची गरज नाही.
हे मात्र चुकीचं आहे. त्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीची गरज जी आहे तर ती कंपल्सरी आहे किंवा ती लागतेच. त्याच्यामुळे फक्त पर्याय एकच बरोबर आहे. दॅट्स इट. विधान फक्त बरोबर. खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. जवाहरलाल नेहरू यांच्या समितीने आपला अहवाल 1948 सादर केला. मी सुरुवातीला सांगितले JVP, जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली JVP समिती. आता लक्षात ठेवा, तसं तर हे विधानच चुकीचं आहे. हे विधानच आपल्याला चुकीचं असल्याचं दिसतंय. अध्यक्ष समितीने, जवाहरलाल नेहरू यांच्या समितीने, म्हणजे ते अध्यक्ष काय नव्हते. ओके, जवाहरलाल नेहरू म्हणण्यापेक्षा यांनी तिथं JVP म्हणायला पाहिजे होतं. आपला अहवाल 1948 सादर केला. 1948 नाही केला, तो कधी केला? एप्रिल 1949 केला आहे. त्याच्यामुळं पहिलं विधान जे आहे तर ते ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. द्विभाषिक बॉम्बे राज्याचं विभाजन राज्य पुनर्रचना अधिनियमाद्वारे झालं. हे बरोबर आहे का? नाही, हे सुद्धा चुकीचं आहे. द्विभाषिक बॉम्बे राज्याचं विभाजन बॉम्बे पुनर्रचना अधिनियमाद्वारे झालं. हे मात्र बरोबर आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 जे आहे फक्त क विधान जे आहे तर ते बरोबर आहे. द्विभाषिक बॉम्बे राज्याचं विभाजन बॉम्बे पुनर्रचना अधिनियम याद्वारे झालेलं आहे. ओके, समजलं? पुढचा प्रश्न. इथं विधान दिलेलं आहे, त्याच्यातलं बरोबर किंवा चूक ओळखायचं. भारतीय संघराज्य हे राज्यामधील कराराचा परिणाम आहे. असं काय आहे का? म्हणजे राज्यांमध्ये करार होऊन मग भारत या संघराज्याची निर्मिती झाली असं जर का म्हटलं तर ते बरोबर असेल का? नाही, ते ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. पहिलं जे अविधान आहे तर ते अविधान चुकीचं आहे. नाशवंत घटकांचा अविनाशी संघ असं भारतीय संघराज्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेलं आहे. घटक राज्य आहे तर ते नाश होऊ शकतात, त्याच्यामुळे ब बरोबर आहे. अविनाशी राज्याने बनलेला एक अविनाशी संघ असं अमेरिकन संघराज्याबाबत त्याच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेलं वर्णन आहे. हे सुद्धा बरोबर आहे. ब आणि क ही जी 2 विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. असा पर्याय किती नंबरचा आहे? पर्याय क्रमांक 3. बरोबर. चलो, खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. काय आहे प्रश्न? विधानं आहेत. पहिल्यांदा विधान वाचू. 1953 केंद्र सरकारने राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली. बरोबर आहे का? केली. 2014 भारतीय संसदेने आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्याला मंजुरी दिली का? दिली. लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर काँग्रेसचं सरकार. तेलंगणा 29वे राज्य. बरोबर आहे. तेलंगणा राज्याची निर्मिती 2 जून 2014 रोजी झाली का? तर झाली. ही 4 विधानं जी आहेत तर ती बरोबर असल्याचं आपल्याला दिसतंय. ओके, दॅट्स इट. 2 जून 2014 रोजी आंध्र प्रदेश पुनर्रचना अधिनियम 2014 संमत करून आंध्र प्रदेशमधून तेलंगणा हे भारताचं 29वे राज्य म्हणून निर्माण करण्यात आलं. आणि पुढं तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांची हैदराबाद ही 10 वर्षासाठी संयुक्त राजधानी राहील अशी तरतूद जी आहे तर या अधिनियमानुसार करण्यात आलेली आहे. आणि मग पुढं आंध्र प्रदेशची नवीन राजधानी म्हणून अमरावती शहर जे आहे तर ते विकसित केलं जाणार आहेत आणि ते सिंगापूरच्या धर्तीवर आहे वगैरे वगैरे. हे तुम्हाला माहीत असेल, तुम्ही हे वाचलंय. पुढचा प्रश्न. चुकीचं विधान तुम्हाला निवडायचं आहे. चला, किती जण चुकीचं विधान निवडतात बघू. 1947 सिक्कीम हे भारताचं संरक्षित क्षेत्र बनलं का? बरोबर आहे, बनलं. 1947 साली ब्रिटिश सत्ता संपुष्टात आल्यानंतर सिक्कीम भारताच्या संरक्षणाखालील प्रदेश बनलेला आहे. त्याच्यामुळे हे विधान बरोबर आहे. 1947 सिक्कीमला भारतीय संघातील सहयोगी राज्य दर्जा देण्यात आला. कधी? 1974. 1974 सिक्कीमने भारताबरोबर मोठ्या प्रमाणात संबंध निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्या अनुषंगाने मग 1974 साली संसदेने 35वी घटनादुरुस्ती कायदा संमत केला आणि या घटनादुरुस्तीद्वारे सिक्कीम हे भारतीय संघाचं किंवा संघराज्याचं सहयोगी राज्य किंवा असोसिएट स्टेट जे आहे तर ते आपल्याला बनलेलं दिसतं. त्याच्यामुळे हे सुद्धा विधान बरोबर आहे. सिक्कीमला भारतीय संघातील पूर्ण घटक राज्याचा दर्जा देण्यासाठी 36वी घटनादुरुस्ती अधिनियम मंजूर करण्यात आला. तर हेही बरोबर आहे. 1975 साली 36वी घटनादुरुस्ती करून सिक्कीमला भारतातील घटक राज्याचा 22वा राज्य म्हणून त्याला दर्जा देण्यात आलेला आहे. आणि 1975च्या 36व्या घटनादुरुस्तीनं भारतातलं हे 22वे राज्य म्हणून सिक्कीमची निर्मिती झालेली आहे. ही चुकीचं विधान निवडायचं होतं. ही तिन्ही विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 यापैकी एक हे विधान आहे तर ते चुकीचं नाही. समजलं? पुढचा प्रश्न बघा.
राज्यांची निर्मिती, अस्तित्वात असलेल्या राज्यांचे क्षेत्रफळ, सीमारेषा आणि नाव बदलणं या बाबी राज्यघटनेतील कुठल्या कलमात समाविष्ट आहेत? ते तुम्हाला माहितीच आहे. याचं उत्तर आहे कलम 3. खालीलपैकी पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं एक हे नागपूर करारासंबंधी खरं नाही? 1953च्या नागपूर करारासंबंधी चुकीचं विधान. खरं नाही याचा अर्थ चुकीचं विधान ओळखायचं आहे आपल्याला. नागपूरला महाराष्ट्राची दुसरी राजधानी हा दर्जा मिळाला. बरोबर आहे. यामुळे महाराष्ट्राच्या निर्मिती प्रक्रिया सुलभ झाली. बरोबर आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील विकासाचा असमतोल नष्ट करण्यासाठी विशेष सुधारांची तजवीज केली गेली. हेही बरोबर आहे. आणि 1954 नाही, 1953मध्ये करार झाला होता. त्याच्यामुळं 4 जे आहे तर ते खरं नाही. 1953चा हा करार आहे. पुढचा प्रश्न, राज्य निर्मितीच्या चढत्या क्रमानं लावायचा आहे. चढता क्रम. हरियाणा, मेघालय, तेलंगणा, झारखंड आणि गुजरात. ओके, चढता क्रम. सगळ्यात अगोदर कुठलं पहिलं राज्य निर्माण झालं तर ते पहिल्यांदा येईल. गुजरात हे भारतातलं 15वं राज्य, महाराष्ट्राच्या नंतर निर्माण झालेलं. ओके, तर पहिल्यांदा गुजरात येईल. ई कुठं पहिल्यांदा आहे बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये एक आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. ई नंतर हरियाणा कधी निर्माण झालं? हरियाणा 1966 मध्ये निर्माण झालेलं आहे. ओके, 17वं राज्य म्हणून. म्हणजे गुजरात नंतर मग येईल हरियाणा. ई आणि अ पर्याय क्रमांक 1 जे आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे. हरियाणानंतर ब येईल मेघालय, 21वं राज्य. नंतर झारखंडचा नंबर लागतो. झारखंड हे कितवं राज्य आहे? तर झारखंड हे भारतातलं 28वं राज्य आहे. तेलंगणाच्या अगोदर निर्माण झालेलं. मग झारखंड येईल आणि मग सर्वात शेवटी तेलंगणा 29वं राज्य. ई अ ब ड क म्हणजे गुजरात, हरियाणा, मेघालय, झारखंड आणि तेलंगणा. दॅट्स इट. हे अगदी समजलं व्यवस्थित. चलो आगे बढो. पुढे बघा, खालीलपैकी भारतीय संघ राज्यासंदर्भात कोणतं वैशिष्ट्य चुकीचं आहे? चुकीचं वैशिष्ट्य निवडायचं आहे. दुहेरी नागरिकत्व आहे का? तर तेच चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे. लिखित राज्यघटना आहे, सत्ता विभाजन आहे, दुहेरी शासन व्यवस्था आहे. अ जे आहे तर ते चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, नवीन राज्याच्या स्थापनेबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही? नवीन राज्याची स्थापना करताना कोणतं विधान जे आहे तर ते बरोबर नाही. संविधानाने संसदेला राज्याच्या प्रदेशाची फेररचना त्यांच्या अनुमती किंवा सहमतीविना करण्याचा अधिकार दिलेला आहे. दिलेला आहे का? तर दिलेला आहे. या संबंधीचं विधेयक संसदेत राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. हे बरोबर आहे का? तर हेही बरोबर आहे. बरोबर आहे ना. प्रभावित राज्य किंवा राज्य मतप्रदर्शन करू शकतील, परंतु संसदेच्या इच्छाशक्तीला विरोध करता येऊ शकत नाही. हेही बरोबर आहे. चुकीचं विधान फक्त बाजूला काढायचं. आणि चौथं विधान कोणतं आहे बघा, संसदेमध्ये असा ठराव केवळ विशेष बहुमताने, विशेष बहुमत नाही लागत, तिथं साधं बहुमत लागतं. त्याच्यामुळे हे जे आहे तर ते ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, फजल अली कमिशनचे सदस्य कोण कोण होते? पन्नीकर आणि कुंजरू. अ आणि ब. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर त्याचं उत्तर आहे 1953चा, 1955ला अहवाल, 1956ला अंमलबजावणी. दॅट्स इट. पुढे चला. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संघराज्यातील राज्य व त्यांच्या स्थापना वर्ष यांच्या जोड्या लावायच्या आहेत. ओके, आता हे जोड्या खूप वेळा लावून झालेल्या आहेत, पण अजून एकदा आपण कुठल्या जोड्या बरोबर जुळत आहेत ते पाहूया. नागालँडची निर्मिती मागाशी सांगितलं 1963ला. ओके, आणि हे भारतातलं कितवं राज्य आहे? 16वं. मणिपूरची राजधानीच म्हणतोय. मणिपूरची निर्मिती भारतातलं 19वं राज्य 1972ला. गोव्याची निर्मिती कधी झाली? 87ला. कधी? 1987 लक्षात ठेवा. 1987 गोवा. आणि मग झारखंड 28वा राज्य 2000ला. अ ला 4 याचा जो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. अ ला 4, ब ला 3, क ला 2, ड ला 1. तर अशा या स्थापना वर्षानुसार जोड्या लागत आहेत. ओके, चलो आगे बढो. पुढचा प्रश्न बघा. बरोबर विधान तुम्हाला ओळखायचं आहे. न्यायमूर्ती फजल अली राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते. बरोबर आहे. 1987मध्ये मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि गोवा ही राज्य भारतीय संघराज्यातील 23, 24 आणि 25. ओके, 23, 24 आणि 25 म्हणून काय म्हणतो आपण त्याला, याची निर्मिती झालेली आहे. तर बरोबर आहे. हे सुद्धा विधान जे आहे तर ते बरोबर आहे. मिझोराम 1987ला 23वं राज्य, अरुणाचल प्रदेश 24वं राज्य आणि गोवा 25वं राज्य अशी निर्मिती झालेली आहे. ही दोन्ही विधानं जी आहेत तर ती बरोबर आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अ आणि ब दोन्ही विधानं बरोबर आहेत. समजलं? पुन्हा एकदा जोड्या लावा. भारतीय संविधानाचं प्रथम परिशिष्टाच्या संदर्भात पहिलं परिशिष्ट जोड्या लावायचं. हा प्रश्न थोडासा किचकट आहे. भाग अ मध्ये
ब्रिटिश भारतातील प्रांत आहेत. ब्रिटिश भारतातील प्रांत. मगाशी मी तुम्हाला जे डिवायडेशन सांगितलेलं होतं, म्हणजे 1950ला राज्य कशी कशी होती, 4 भाग पाडले होते, तर त्या 4 भागांवरती आधारित असणारा हा प्रश्न आहे. भाग अ मध्ये पूर्वीचे ब्रिटिश प्रांत आहेत. भाग ब मध्ये पूर्वीचे संस्थानं किंवा करारबद्ध राज्याचा गट आहे. ओके, त्याच्यामुळे याचं ब ला 1. भाग क मध्ये पूर्वीचे संस्थानं आणि प्रांत आहेत. म्हणजेच काय, इथं काय आहे, केंद्रीय प्रशासकीय राज्य आहेत. आणि भाग ड मध्ये केंद्रशासित प्रदेश, त्यावेळेला एकच केंद्रशासित प्रदेश होता, अंदमान आणि निकोबार. त्याच्यामुळं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अ ला 4, ब ला 1, क ला 2 आणि ड ला 3. समजलं. प्रश्न तसा बघायला गेला तर अवघड होता, आणि जर का तुम्ही सोडवायला घेतला असता तर प्रश्न सोपा होता. म्हणजे जर का तुम्हाला ड मध्ये एकच केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबार होता हे माहीत असलं असतं तर या प्रश्नाचं उत्तर आलं असतं, कारण ड ला एका ठिकाणीच फक्त 3 आहे. ओके, समजलं. दॅट्स इट. पुढचा प्रश्न. राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 नुसार संपूर्ण देशाचं विभाजन खालीलप्रमाणे झालं होतं. कसं कसं झालं होतं? 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशात झालेलं होतं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे काय आता परत सांगत बसत नाही. पुढचा प्रश्न. भारतात खालीलपैकी कोणत्या तरतुदी या संघराज्य पद्धतीच्या विरोधी आहेत? संघराज्य पद्धतीच्या विरोधी असणाऱ्या तरतुदी. राज्य अविनाशी नाहीत, बरोबर आहे. आणीबाणीची तरतूद, बरोबर आहे. अखिल भारतीय सेवा, बरोबर आहे. राज्यघटनेचं सर्वश्रेष्ठ होतं, हे चुकीचं आहे. राष्ट्रपतीद्वारे राज्यांच्या विधेयकावर नकाराधिकार, तर हे सुद्धा बरोबर आहे. अ, ब, क आणि ई असा ऑप्शन कुठं आहे? अ, ब, क, ई. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. संघराज्य पद्धतीच्या विरोधी असणारी तत्व आहेत. संघराज्यामध्ये राज्य अविनाशी नाहीत, बरोबर आहे ना? समजलंय का? त्याच्यामुळं सॉरी, हां बरोबर आहे, याचं उत्तर 3च आहे. पुढचा प्रश्न बघा. 2000 साली भारतीय संघराज्यात उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंड या 3 नवीन राज्यांची जवळपास एकाच वेळी निर्मिती झाली. परंतु 3 राज्यांची निर्मिती अधिनियम जेव्हा वास्तव्यात किंवा अस्तित्वात आले त्यावेळेस त्यांचा कालानुक्रम काय होता? म्हणजे या उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंड, म्हणजे मध्य प्रदेशमधनं छत्तीसगड, उत्तर प्रदेशमधनं उत्तराखंड आणि बिहारमधनं झारखंड या 3 नवीन राज्यांची निर्मिती करण्यात आली. आणि छत्तीसगड 26वे, उत्तराखंड 27वे आणि झारखंड 28वे राज्य निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतंय. परंतु याचे अधिनियम जे आहे तर ते वेगवेगळ्या वेळेला अस्तित्वात आले. तर ते क्रमानं कसं होतं क्रम? तर पहिल्यांदा छत्तीसगडची निर्मिती झाली, मग उत्तराखंडची निर्मिती झाली. छत्तीसगड 26वे, उत्तराखंड 27वे आणि झारखंड 28वे राज्य म्हणून निर्माण झालेलं आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. ओके, पुढचा प्रश्न. भारतीय संघराज्या संदर्भात खालील विधानं विचार घ्या. त्याच्याला तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. 2 विधानं आहेत. भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या कलमानुसार संसदेला नवीन राज्य निर्माण करण्याचा, त्यांचं क्षेत्र कमी करण्याचा किंवा त्याच्या नावात बदल करण्याचा अधिकार आहे, बरोबर आहे. राज्यघटना दुरुस्तीच्या प्रक्रियेत राज्य सहभागी होत नाहीत. राज्य सहभागी होत नाहीत असं म्हटलंय का? नाही. ज्या घटना दुरुस्तीला विषयी बहुमत प्लस निम्म्या राज्यांची मान्यता लागते तिथं राज्यांचा सहभाग आवश्यक असतो. त्याच्यामुळं ब विधान चुकीचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विधान अ जे आहे तर तेच फक्त बरोबर आहे. समजलं? आलं लक्षात? पुढचा प्रश्न. संघराज्यात नवीन प्रदेशाच्या प्रवेशाबाबत कोणत्या घटना दुरुस्त्या संबंधित आहेत? नवीन प्रदेशांच्या प्रवेशाबाबत. ओके, 10वी घटना दुरुस्ती संबंधित आहे का? तर आहे. ओके, 1961 साली करण्यात आली होती. दादरा आणि नगर हवेलीशी संबंधित असणारी घटना दुरुस्ती आहे. त्याच्यानंतर 12वी घटना दुरुस्ती संबंधित आहे का? तर 12वी घटना दुरुस्तीसुद्धा संबंधित आहे. 1962ला गोवा, दमण, दीव संबंधी ही करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर 14वी घटना दुरुस्ती संबंधित आहे का? तर 1962 साली 14वी घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती. पॉंडिचेरी किंवा पुडुचेरीशी संबंधित असणारी घटना दुरुस्ती आहे. त्याच्यामुळं 16वी घटना दुरुस्ती ही काय म्हणतो आपण त्याला, राज्याच्या निर्मिती संबंधित नाही आहे. त्याच्यामुळं 10, 12 आणि 14 म्हणजे अ, ब आणि क पर्याय क्रमांक 1 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. ओके, समजलं? आता पुढचा प्रश्न. राज्यांची पुनर्रचना किंवा संघराज्य संबंध यांच्याशी संबंधित आयोग आणि समित्या कोणत्या आहेत? सगळ्यांनाच माहीत आहे आता
JVP समिती आहे, त्याच्यानंतर सरकारी आयोग आहे आणि त्याच्यानंतर राजमन्नार समिती आहे. इंद्रजित गुप्ता समिती जी आहे तर ही निवडणूक सुधारणाशी संबंधित असणारी समिती आहे, त्याच्यामुळे त्याचा संबंध काही इकडे येत नाही. त्याच्यामुळं अ, ब आणि ड असा किती नंबरचा ऑप्शन आहे? अ ब ड आहे 2 नंबरचा ऑप्शन. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळी 1 मे 1960ला 12 मंत्रालय विभाग होते. खालीलपैकी कोणतं त्याच्यामध्ये समाविष्ट नव्हतं सांगितले की ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळेस नियोजन आयोग होता का? नाही. नियोजन आयोग 1991 नंतर 72 आणि 73वी घटना दुरुस्तीची अंमलबजावणी झाल्यानंतर नियोजन आयोगाची तरतूद करण्यात आली, त्याच्यामुळे ते गेलं. कुठं आहे? सगळीकडेच आहे, हे 2 गेले. 1 आणि 2 ऑप्शन राहिलेला आहे. तर सहकार आणि ग्रामविकास विभाग होता का? होता. अन्न आणि नागरी पुरवठा विभाग होता का? तर तो विभाग नव्हता. तर आणि क हे विभाग त्यावेळेस अस्तित्वात नव्हते, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे सिंचन आणि ऊर्जा विभाग त्यावेळेस अस्तित्वात होता महाराष्ट्राच्या मंत्रालयाच्या बाबतीत. दॅट्स इट. पुढं डॅश डॅश समितीच्या शिफारशींवरून 371मध्ये स्पेशल स्टेटस आहे राज्यांना दिलेलं. या अन्वये महाराष्ट्र व गुजरात राज्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेल्या होत्या. कुठल्या समितीने शिफारस केली होती? तर ती गोविंद वल्लभ पंत ही जी समिती आहे तर त्या समितीनं शिफारस केल्यानंतर कलम 371(2) नुसार महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांसाठी स्पेशल स्टेटस किंवा विशेष राज्यांचा दर्जा जो आहे तर या 2 राज्यांना देण्यात आलेला आपल्याला दिसतो. ओके, दॅट्स इट. पुढचा प्रश्न. मगाशी जे मी तुम्हाला म्हटलो की सध्या भारतात वेगवेगळ्या नव्या राज्यांच्या निर्मितीची मागणी जी आहे तर ती पीक लेवलला आहे, तर त्याच्याच तुम्हाला जोड्या लावायच्यात नवीन राज्यांची मागणी आणि मूळ राज्य. हरित प्रदेश कुठून वेगळा मागितला जातो आहे? ग्रीनलँड तर उत्तर प्रदेशामधून. बोडोलँड कुठून वेगळा मांडला जाते? असा एकच इथं आहे, आसाम. महाराष्ट्र, विदर्भ, महाराष्ट्र आणि गोरखालँड पश्चिम बंगाल. तर पर्याय क्रमांक 2 जे आहे अ ला 3, ब ला 1, क ला 2, ड ला 4 याचं अचूक उत्तर आहे. समजलं? चलो आगे बढो. पुढचा प्रश्न बघा. राज्यांची पुनर्रचना किंवा राज्यांसंबंधी कोणती समित्या आणि आयोग संबंधित आहेत? हा प्रश्न पुन्हा एकदा रिपीट झाला आहे. JVP समिती आहे, दार आयोग आहे आणि सरकारी आयोग आहे. याशिवाय राजगोपालचारीची समिती आहे तर ती केंद्र राज्य संबंध राजगोपालचारी समिती बहुतेक स्ट्रक्चरल संबंधित आहे. जर कमी चुकल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर अ ब ड आपल्या प्रश्नाचं उत्तर तेवढं लक्षात ठेवा, बाकी काय असं ना. अ ब ड जे आहे तर ते बरोबर उत्तर असल्याचं आपल्याला दिसतंय. ओके, समजलं? पुढे चला. खाली नमूद केलेली राज्य आणि निर्माण केल्याचा किंवा पूर्ण राज्याचा दर्जा दिल्याचा योग्य कालानुक्रमासमोर काय आहे? योग्य कालानुक्रम काय आहे? आता मी खूप वेळा सांगितले, आता डायरेक्ट त्याचं मी उत्तर तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा काय निर्माण झालं? पहिल्यांदा आंध्र प्रदेश आलं 1953. नंतर काय आलं? महाराष्ट्र आलं. नंतर काय आलं? नागालँड आलं आणि नंतर काय आलं? हरियाणा. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे ब ड अ आणि क, पर्याय क्रमांक 4. दॅट्स इट. 1953, 1960 हे नागालँड 1961 किंवा 1963 आणि मग हरियाणा 1966. दॅट्स इट. चलो आगे बढो. आंध्र प्रदेशच्या राज्य पुनर्रचना विधेयक 2013द्वारे तेलंगणा राज्याची स्थापना प्रस्तावित आहे. आता ही तेलंगणाच्या राज्याची निर्मिती झालेली आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न आपण हॅशटॅगमध्ये टाकूया. हा प्रश्न काही रिपीट होण्याची शक्यताच नाही आहे. ओके. राज्यसभाचे मतदारसंघ तेलंगणात किती आहेत ते लक्षात ठेवा, 7 आहेत. विधान परिषदेतल्या जागा 40 आहेत आणि ती जिल्ह्यांची संख्या आत्ता वाढली. लोकसभेचे 17 मतदारसंघ तेलंगणात आहेत. ओके, तुम्हाला हा असाच प्रश्न विचारला जाऊ शकतो, तरीसुद्धा याची जोडी जी आहे तर ती 3 नंबरची आहे. लोकसभेचे मतदारसंघ तेलंगणामध्ये आहेत 17, त्यानुसार जिल्हे आहेत 10, 5 नंबरचा ऑप्शन. राज्यसभेचे मतदारसंघ आहेत 7 आणि विधान परिषदेतील जागा आहेत 40. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न. आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयकाबाबत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? आंध्र प्रदेश पुनर्रचना अधिनियम 2014चा. तेलंगणा हे भारताचं 19वे राज्य बनेल, बरोबर आहे. तेलंगणामध्ये हैदराबादसह 10 जिल्ह्यांचा समावेश असेल, हे बरोबर आहे का? बरोबर आहे. हैदराबाद ही दोन्ही राज्यांची पुढील 15 नाही 10 वर्ष
10 वर्ष राजधानी होती. त्याच्यामुळे चुकीचं विधान निवडायचं आहे. 3 जे आहे तर ते चुकीचं विधान आहे आणि आपलं उत्तरसुद्धा 3च आहे. पुढं, भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्यामागचा उद्देश खालीलपैकी कोणता? म्हणजे भारतात संघराज्य स्वीकारण्यामागचा उद्देश काय आहे? सत्ता विभाजन हवं होतं का? नाही. न्यायालयीन स्वातंत्र्य हवं होतं का? नाही. पक्षविरहित लोकशाही आपल्याला पाहिजे होतं. लोकशाहीचं विकेंद्रीकरण, डिसेंट्रलायझेशन ऑफ डेमोक्रॉसी किंवा डेमोक्रॉसी डिसेंट्रलायझेशन आपलं हवं होतं. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे. ओके. पुढचा प्रश्न, घटक राज्यांची पुनर्रचना किंवा त्यांच्या सीमा बदलण्याबाबतच्या खालील विधानापैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं विधान काढायचं आपल्याला बाजूला. संसदेला तो अधिकार दिलेला आहे, बरोबर आहे. संसद साध्या बहुमताने तसा कायदा करू शकते, बरोबर आहे. विधेयकाची शिफारस करण्यापूर्वी राष्ट्रपतीने संबंधित घटक राज्य विधिमंडळाची मतं आजमावली पाहिजेत, परंतु ती मतं बंधनकारक नाहीत. सीमा बदलण्यासाठी संबंधित घटक राज्यांची संमती आवश्यक असते, असं काहीसुद्धा नाही आहे. हे 4थं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. समजलं? चलो पुढे जाऊया. भारतात राज्यनिर्मितीच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणती तरतूद घटनेत अंतर्भूत नाही? नाही म्हणले, घटनेत नाही. कुठली तरतूद ते सांगायचं आहे. 2 किंवा अधिक राज्य एकत्रित करून नव्या राज्यांची निर्मिती करता येते, आहे का? ही तरतूद आहे. कोणत्याही राज्याचं नाव अथवा सीमा बदलण्याकरता संबंधित राज्य विधिमंडळाची स्पष्ट सहमती आवश्यक असते, असं काही नाही आहे. हे विधान चुकीचं आहे. कोणतेही राज्य हे केंद्रशासित प्रदेश म्हणून रूपांतरित करता येईल? नाही. त्याच्यासाठी वेगवेगळे क्रायटेरिया आहेत, ते मी तुम्हाला सांगतो. थांबा जरा, तो प्रश्न येतोय, त्याच्यामुळे हेही चुकीचं आहे. संबंधित राज्य शासनाचं मत मागवून केंद्र शासन नवीन राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करू शकतं, असं काही नाही आहे. संसदेला वाटेल त्यावेळेस ते नव्या राज्याची निर्मिती करू शकतात. चुकीचं विधान ओळखायचं आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब, क, ड. ही जी 3 विधानं आहेत तर ती तिन्ही विधानं आपल्याला चुकीचं असल्याचं दिसतंय. ओके, आलं का लक्षात? पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा. खालील विधानं पहा, त्याच्याला तुम्हाला सांगायचं आहे काय ते. काहींच्या मते आसाम हा शब्द संस्कृत शब्द असोमा म्हणजेच अद्वितीयपासून आला आहे. काही इतरांच्या मते तो ओहम्स, ज्यांनी या क्षेत्रावर इंग्रजी येण्यापूर्वी 600 वर्ष राज्य केलं, त्यांच्यापासून आला आहे. आणि आता तुम्हाला सांगायचं आहे की काय अधिक लोकांनी मान्य केलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब. जे विधान आहे तर ते अधिक लोकांनी मान्य केले. म्हणजे काही इतरांच्या मते ओहम्स, ज्यांनी या क्षेत्रावर इंग्रज येण्यापूर्वी 600 वर्ष राज्य केलं, त्यांच्यापासून हा आलेला आहे. तसा जर हा प्रश्न एन्शंट मिडिवलचा आहे, हिस्ट्रीचा प्रश्न आहे, परंतु राज्यांचा संदर्भ असल्यामुळे आपण इकडे घेतलेला आहे. बरोबर, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विधान ब जे आहे तर ते बहुतेक लोकांना मान्य असल्याचं आपल्याला दिसतंय. पुढचा प्रश्न बघा. खालील विधान विचारात घ्या आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर किंवा चूक ओळखायचं आहे. 1919च्या अधिनियमाद्वारे 8 प्रमुख प्रांतात द्विदल शासन पद्धती लागू करण्यात आली, बरोबर आहे का? बरोबर आहे. 1919च्या अधिनियमाद्वारे ओरिसा आणि सिंध या प्रांताची निर्मिती करण्यात आली, असं काहीही नाही आहे. हे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. 1919च्या अधिनियमाद्वारे केंद्रीय आणि प्रांतीय विषयांचं सविस्तर वर्गीकरण करण्यात आलं, हे बरोबर आहे. भारतात संघराज्य लागू करण्याच्या दृष्टीने 1919चा अधिनियम निराशाजनकदृष्ट्या अपयशी ठरला, हे सुद्धा बरोबर आहे. कारण या 1919चा जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा ॲक्ट होता तर यांना भारतात संघराज्य लागू करायचं होतं, परंतु हा निराशाजनकदृष्ट्या अपयशी ठरलेला आहे. हे मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे PYQ ॲनालिसिसच्या. त्याच्यामुळं 1, 3 आणि 4 ही जी विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. विधान 2 जे आहे तर ते चुकीचं आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असल्याचं आपल्याला दिसतंय. समजलं? पुढचा प्रश्न. 17 जून 1948ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 17 जून 1948. मुद्दाम यांनी तारीख दिली आहे, परंतु तुम्ही काही गडबडून गोंधळून जायचं नाही आहे. उत्तर देण्यासारख्याचा आता एकच पर्याय आहे, S.K. दार. न्यायमूर्ती S.K. दार हे जे होते तर 1948ला. आणि S.K. दार कोण होते? अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश S.K. दार. ओके, दॅट्स इट. पुढं. भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? सोपा प्रश्न आहे, फजल अली. 3 याचं उत्तर आहे. 1953चा हा आयोग आहे. पुढील राज्याच्या निर्मितीनुसार क्रम लावायचा आहे. कुठल्या राज्याची निर्मिती कधी झाली? तर 2000ला हे छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड. छत्तीसगड जे आहे तर ते मध्य प्रदेशमधून, उत्तराखंड जे आहे तर ते उत्तर प्रदेशमधून आणि झारखंड जे आहे तर ते बिहारमधून 2000 साली अनुक्रमे 26, 27 आणि 28 राज्य म्हणून या 3 राज्यांची निर्मिती झाल्याचं आपल्याला दिसतं. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील झाला? कुठला विभाग सामील झाला?
एकमेव याचं उदाहरण आहे विदर्भ, की जो 1953चा नागपूर करार करण्यात आला होता. मग नागपूरला महाराष्ट्राची उपराजधानीचा दर्जा असेल, एक महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन तिकडं असेल, ह्या नियम आणि अटी होत्या 1953मधल्या नागपूर कराराच्या, आणि मग विदर्भ महाराष्ट्रात सामील झाल्याचं आपल्याला दिसतंय. ओके. पुढचा प्रश्न, भारतातील भाषावर प्रांत रचनेच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या भागाचा अधिक पुढाकार होता? कुठला? एकच राज्य होते 1953ला निर्माण झालेलं, आंध्र प्रदेश. श्री पोट्टी रामल्लू यांनी किती दिवसाचं उपोषण केलं होतं? जवळजवळ त्यांनी 58 दिवस उपोषण केलं होतं आणि 16 डिसेंबर 1952 रोजी त्यांचा मृत्यू झाला. आणि तेलुगू भाषिकांचं आंध्र प्रदेश राज्य जे आहे तर ते 1 ऑक्टोबर 1953 रोजी निर्माण झालं आणि पुढं मग 1 नोव्हेंबर 1956 रोजी हैदराबाद राजधानी असलेल्या आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झालेलं आपल्याला दिसते. ओके. हे डिटेल विश्लेषण याला म्हणतात. पुढं, राज्य पुनर्रचनेसंबंधी फाजल अली आयोगाने केलेल्या प्रमुख शिफारसी. काय काय केलं होतं त्यांनी? राज्य पुनर्रचना आयोग फाजल अली. विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण करावं, केली होती शिफारस. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र बनवता येणार नाही असं काही त्यांचं मत नव्हतं, त्याच्यामुळे हे चुकले. गुजरात, मराठवाडा व महाराष्ट्र यांचं द्विभाषिक राज्य करावं असंही त्यांनी सांगितलं होतं, कारण या आयोगानं एक भाषा एक राज्य याला विरोध केला होता. त्याच्यामुळं मुंबईला स्वतंत्र ठेवण्यात यावं हे सुद्धा नव्हतं. त्याच्यामुळं आणि क ही जी 2 वाक्य आहेत तर ती बरोबर आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते याचं अचूक उत्तर आहे. ओके. मुंबईला स्वतंत्र ठेवू नका. ओके. मुंबईबाबत एकमत कुणाचं होतं? सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित नेहरूंचं. परंतु यांनी असं सांगितलं होतं की गुजरात, मराठवाडा आणि महाराष्ट्र यांचं द्विभाषिक राज्य व्हावं, विदर्भाचं वेगळं राज्य करावं. परंतु मग 1953ला नागपूर करार झाला की त्यांनी म्हणलं की चला आम्ही येतो तुमच्याबरोबर. मग विदर्भ आपल्यासोबत आला, नागपूर उपराजधानी झाली, एक अधिवेशन नागपूरला झालं. अशा वेगवेगळ्या गोष्टी इथं घडलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, सध्या भारतीय संघराज्यात किती घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आहेत? 2012ला प्रश्न आला होता. सध्या 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. त्याच्यामुळं हा प्रश्न हॅशटॅग आपण करून ठेवू. त्यावेळेला याचं उत्तर होतं 28-7, परंतु आता 28-8 एवढी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत. पुढचा प्रश्न, कलम 3 संदर्भातला हा प्रश्न आहे. काय म्हणतो बघा, खालीलपैकी कोणते विधान अप्रस्तुत किंवा चुकीचं ठरते? अप्रस्तुत म्हणजे चुकीचं. कलम 3 नुसार संसद एका राज्यातून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते. बरोबर आहे. संसद राज्याच्या सीमावर नाव बदलू शकते. बरोबर आहे. नवीन राज्य निर्माण करण्याबाबतचे विधेयक केवळ राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने संसदेत सादर करता येतं. हे सुद्धा बरोबर आहे. अशा प्रकारच्या विधेयकासंदर्भात राज्य विधिमंडळाचा सल्ला स्वीकारणं बंधनकारक आहे. बंधनकारक नाही. त्याच्यामुळे ड फक्त चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर याचं अचूक उत्तर असल्याचं आपल्याला दिसतंय. आणि शेवटचे 1-2 प्रश्न राहिलेले आहेत, मग आपण थांबूया. पुढचा प्रश्न, खालीलपैकी लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश कोणता? व्हॅटिकन सिटी. हे सर्वांनाच माहीत आहे, हे देशांतर्गत असणारा देश आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, इथं व्यवस्थितपणे जोड्या लावायच्या आहेत. कशा कशा जोड्या लावायच्या ते बघा आता तुम्ही. स्थापना वर्ष आणि राज्य 1960, काय डोळे झाकून लगेच महाराष्ट्राकडे जायचं. 1963, 75 आणि 87. तर 1963ला काय निर्माण झालं? नागालँड, मगाशी सांगितले मी. त्याच्यानंतर 1975ला काय निर्माण झालं? सिक्कीम. आणि 1987ला गोवा निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे तर ते पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. आणि आजचा शेवटचा प्रश्न, डॅश डॅश हे भारतातील 25वे राज्य बनलं. 25वे राज्य म्हणतोय मी. काय बनलं? गोवा. कधी बनलेलं आहे 25वे राज्य? 1987ला. आलं लक्षात? तर अशा रीतीनं हे भारताचं संघराज्य आणि त्याचे भूप्रदेश याच्यावरचे हे जवळजवळ 80+ प्रश्न मी त्याचं अचूक उत्तर आणि स्पष्टीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्याबद्दल जर का तुम्हाला काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन्स असतील, खाली कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे, तिथे तुम्ही कमेंट करू शकता. याशिवाय VGS ई-स्टडी ह्या जर का ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म तुम्ही अजून फॉलो करत नसाल तर आम्ही सध्या 5 सोशल मीडियावरती उपलब्ध आहोत. 1 फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब आणि टेलिग्राम. या 5 सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VGS ई-स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. हे लेक्चर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्ही सुद्धा ही लेक्चर व्यवस्थित पहा. इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.